वर्णानामर्थसङ्घानां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारो वन्दे वाणि विनायको धियं सदा परिभवग्नमिष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं प्रत्यार्तिं भवत् प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं नारायण नमस्कृत्यं नरचैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री अनंतकोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक श्रीगालनिवासी समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय। संत श्री गजानन महाराजांच्या चरित्राचं दर्शन करण्यापूर्वी आपल्या मन आणि वाणीला पवित्र करण्याकरता 2 मिनिट पवित्र गजानन महाराजांच्या महामंत्राचा जप आपण करूया सगळेजण अतिशय भावाने। गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गण गणात बोलते गण गणात बोलते
गण गण गणात होते गण गण गणात होते गजानन गण गण गणात होते गण गण गणात होते गण गण गणात होते गण गण गणात होते। अनंत कृपा सागर भक्त वांछा कल्पतरू अकारण करुणा वरुणालय भक्तजन मानस मराल शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज महाराजांचं वाङ्मयीन स्वरूप श्री गजानन विजय ग्रंथ परमाराध्य श्री सद्गुरुदेव भगवान या ठिकाणी उपस्थित सर्व संत सज्जन श्रोते महानुभाव भक्तिमती माता वर्ग सर्वांच्या चरणारविंदी व्यासपीठावरून माझा प्रणाम। संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या नूतन मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण समारंभानिमित्त आपल्या या परमपावन अरळी नगरीमध्ये गजानन महाराजांच्या साक्षीने चालू असलेला पंचदिवसीय हा नामसंकीर्तन महोत्सव आणि या महोत्सवामध्ये दुपारच्या सत्रामध्ये चालू असलेली श्री संत गजानन महाराजांची चरित्र भावकथा या सप्ताहाकरता आरळी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त यांच्या साक्षीने आणि संत गजानन विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम होतो। या गजानन विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्तीपरायण हजपा पाटील सुंकलोड आपणा सगळ्यांच्या माध्यमातून सुंदर असा उत्सव या ठिकाणी साजरा होतोय। दुपारच्या सत्रामध्ये पवित्र अशी श्री संत गजानन महाराजांची चरित्र भावकथा आपण ऐकत आहोत। काल गजानन विजयाच्या काही ग्रंथातील अध्यायाचं आपण अवलोकन केलं, दर्शन केलं। गजानन महाराज शेगावला राहत आहेत। अनेक चमत्कार महाराजांच्या हातून होत आहेत। आपल्याकडे एक प्रथा आहे, जो चमत्कार करतो त्याला आपण संत मानतो, पण वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून संत चमत्कार करत नसतात, त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार होत असतात आणि त्यांचा प्रत्येक चमत्कार हा सकारण असतो। त्या चमत्काराच्या मागे काही ना काही हेतू असतो। चमत्कार करून लोकच गोळा करायचे असते, तर संत श्रेष्ठ गजानन महाराजांनी शेगाव सारखं छोटंसं गाव न निवडता अकोल्यासारखं महानगर निवडलं असतं। पण संतांच्या चमत्काराच्या माग लोकसंग्रह किंवा आपली उपाधी वाढवणं हा हेतू मुळात नाही, तर जगत कल्याण हा हेतू आहे। आणि हा हेतू मनामध्ये धरून संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या जीवनातही काही अनेक चमत्कार झाले, पण त्या चमत्कारामुळे लोक साधूंना फारच गजानन महाराजांच्या माग समस्या घेऊन लागू लागले। या उपाधीला महाराज कंटाळले। खऱ्या साधूला उपाधीचा कंटाळा असतो आणि उपाधीला कंटाळून महाराजांनी शेगाव सोडलं आणि शेगाव पासून काही अंतरावर पिंपळगाव नावाचं एक गाव आहे। त्या गावामध्ये संत श्रेष्ठ गजानन महाराज, गावाच्या बाहेर एक महादेवाचं मंदिर आहे, त्या महादेवाच्या मंदिरामध्ये येऊन बसले। दुपारची वेळ आहे, एका झाडाखाली महाराजांची स्वारी निवांत बसले। रखरक्त ऊन, दुपारची वेळ आणि त्या गावाच्या बाहेर
गायी चारण्याकरता काही गुराखी आलेले होते. त्या गुराख्याच्या पोरांनी पाहिलं कोणीतरी एक संत महात्मा या ठिकाणी बसलाय. जवळ येऊन त्यांनी गजानन महाराजांना नमस्कार केला. महाराज भाव समाधीमध्ये काही बोलत नाहीत. त्या गुराख्याच्या पोरांनी जवळच ओढ्यावरचं जाऊन पाणी आणलं. त्या पाण्याने महाराजांच्या चरणाचा चरणाभिषेक केला. पुष्पाच्या माळा केल्या, महाराजांच्या गळ्यामध्ये घातल्या. पण महाराज हलायलाही तयार नाहीत आणि बोलायलाही तयार नाही. गुराख्याचे पोरं विचार करतात की एवढा शांत हा महात्मा बसला तरी कसा. आपण गावामध्ये जाऊन सांगितलं पाहिजे. मग ती गुराख्याची पोरं पिंपळगाव गावामध्ये येतात. गावातल्या सगळ्या मंडळीला समाचार सांगितला, असा असा कोणीतरी एक योगी महात्मा आपल्या गावामध्ये आलाय. गावातली सगळी माणसं महाराजांच्या दर्शनाकरता त्या शंकराच्या मंदिरामध्ये येत आहे. महाराज भाव समाधीमध्ये महाराज निमग्न आहेत, काही बोलायलाच तयार नाही. सगळ्यांनी विचार केला की महाराज समाधीस्थ आहेत, आपण काय करू. गावातून एक पालखी मागवली, तसंच उचललं, महाराजांना पालखीमध्ये बसवलं आणि पालखीत टाकून महाराजांना पिंपळगावमध्ये आणलं. पिंपळगावमध्ये आणलं. जवळपास 1 रात्र आणि 1 दिवस महाराज कोणालाही न बोलता अचल स्थितीमध्ये त्या अवस्थेमध्ये बसून आहेत. आणि 2 दिवसानंतर महाराजांची समाधी भंग झाली. सगळ्यांनी विनंती केली, भगवान 2 दिवस झाले तुम्ही अन्नाचा पाण्याचा स्वीकार केलेला नाही, आमची विनंती आहे की काही भोजन तुम्ही करावं. महाराजांनी त्यांची विनंती मान्य केली आणि सुंदर असं भोजन महाराजाकरता आणण्यात आलं. महाराजांनी जेवण केलं. शेगावातून ज्या दिवशी संत गजानन महाराज गेले त्या दिवशीपासून बंकटलालजीच्या मनामध्ये तळमळे की महाराज मला सोडून गेले तरी कुठं. 4 दिशेला शोध घेतला. कोणीतरी येऊन निरोप सांगितला की महाराज पिंपळगावला आहे. तर पिंपळगावला आपल्या पत्नीला घेऊन बंकटलालजी येत आहेत. महाराजांच्या चरणावर दंडवत घातला आणि महाराजांना विनंती केली, महाराज आज 15 दिवस झाले तुम्ही शेगाव सोडले, इथं येऊन राहिला, आमचं शेगाव सोनं झालं. जसा कुडीतून प्राण जातो ना. रात्रीच मला वाटते समाधान महाराजांनी कीर्तनाकरता अभंग घेतला होता, परिमळ गेलिया ओस फुल देते. पुष्पातून सुगंध गेला की जसं पुष्पाला किंमत नसते, कुडीतून प्राण गेला की जसं या कुडीला किंमत नसते, तसं शेगावातून तुम्ही आलात म्हणजे आमच्या शेगावला काही किंमत नाही. पण महाराज विनंती आहे की आपण शेगावला चलावं. समर्थ काहीच बोलत नाही. मग बंकटलालजीनं सांगितलं, जर तुम्ही शेगावला नाही आलात तर तुमच्या पायावर डोकं आपटून मी इथंच प्राण देईल. मोठा निर्धार. हात जोडून तो बंकटलाल महाराजांची विनंती करतो की महाराज आपण कृपा करून शेगावला चलावं. हे स्वामी परत चला हो, शेगावेला परत चला हो. हे स्वामी परत चला हो, शेगावेला परत चला हो. हे स्वामी परत चला हो, शेगावेला परत चला हो. हे स्वामी परत चला हो, शेगावेला परत चला हो. हे स्वामी परत चला हो, शेगावेला परत चला हो. हे स्वामी परत चला हो,
विनंती सुरू केली. बंकटलाल मोठ्या करुणार्थ शब्दामध्ये महाराजांना विनंती करतोय. आपण पहिल्याच अध्यायामध्ये विचार केला की ज्याचं संत हृदय आहे, संतांना तोच ओळखू शकतो. संत ओळखायचा असेल तर संताच्याच उंचीचं व्यक्तिमत्व पाहिजे. बाकीच्यांना संताचा महिमा कळणारच नाही. तुकोबार म्हणतात संताचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. संत हृदयाचा बंकटलाल विनंती करतो, भगवान माझं घर सुनय, शेगाव सुनय, दया करा. माझ्याकडून अपराध काही झाला असेल तर मला क्षमा करा. विनंती आहे, आपण लवकरात लवकर कृपा असावी, जन्मोजन्मी सेवा घडावी. आम्हावरती कृपा असावी, जन्मोजन्मी सेवा घडावी. आम्हावरती कृपा असावी, जन्मोजन्मी सेवा घडावी. नित्य पूजोनी गजाननाला, नित्य पूजोनी गजाननाला. हे स्वामी परत चला हो, शेगावीला परत चला. हे स्वामी परत चला हो, शेगावीला परत चला हो. विनंती करतोय बंकटलाल महाराज. आमच्या मनामध्ये एकच इच्छा आहे, तुमच्यासारख्याच महापुरुषाची या जन्मात तर सेवा घडावीच, पण तुमच्या सेवेकरता पुन्हा जन्म घ्यावा लागला तरी तयारी आहे. जन्मोजन्मी तुमची सेवा घडावी हाच हेतोय. तुमच्या सेवेतच आमच्या आयुष्याचं सार्थक आहे. पण ती सेवा घडण्याकरता आपण आमच्या सानिध्यात राहणं गरजेचं आहे. शेगाव सोडून आपण आलात, एक क्षणही करमत नाही. आता अंत पाहू नका, लवकरात लवकर शेगावला चला. बंकटलालाच्या डोळ्यामध्ये अश्रूंनी गर्दी केली. हात जोडून विनंती करतोय, दोघही पत्नी पत्नी. प्राण देहाविना देह तैसा हो, सद्गुरु वाचूनी जीव कसा हो. प्राण देहा देह कसा हो, सद्गुरु वाचोनी जीव कसा हो. सदैव स्मरतो गुरुचरणाला, सदैव स्मरतो गुरुचरणाला. हे स्वामी परत चला हो, शेगावीला परत चला. हे स्वामी परत चला हो, शेगावीला परत चला हो. बंकटलालाची विनंती ऐकली. गजानन महाराज काही बोलत नाहीत. गावच्या लोकांची इच्छा आहे पिंपळगावच्या की गजानन महाराज आपल्या इथून गेले नाही पाहिजे, पण बंकटलालाला नाही म्हणायची हिंमत कोणाची नाही, कारण बंकटलाल त्या गावचा सावकार. शेवटी समर्थांना तिथून नेण्याकरता आलेल्या बंकटलालनी समर्थांना तयार केलं. गाडी आणलेली होती, गाडीवर समर्थांना बसवलं
आणि त्या बैलगाडीमध्ये घेऊन तो बंकटलाल शेगावला परत समर्थांना घेऊन येतो. आल्याबरोबर जमलेल्या लोकांना समर्थांनी बोलायला सुरुवात केली. हा बंकटलाल पक्का सावकार आहे, आपला सावकारी कावा साधला आणि मला दबावापोटी इथं घेऊन आला. महाराज बंकटलालाचा उपहास करू लागले. काही दिवस समर्थांनी शेगावला निवास केला आणि एका दिवशी असंच बंकटलालला न सांगता समर्थ त्या शेगावमधून निघून जात आहेत. शेगावच्या दक्षिण दिशेला एक अकोली नावाचं गाव आहे. त्या अकोली गावामध्ये समर्थाचं आगमन झालं. दुपारची वेळ आहे, रणरणत ऊन पडलंय आणि एका शेतकऱ्याच्या शेतात एका झाडाच्या सावलीखाली समर्थ थांबलेत. जवळच एक भास्कर नावाचा शेतकरी शेतात काम करतोय. समर्थाने आवाज दिला, अरे बाबा शेतकऱ्या, दुपारची वेळ लागली, माझं नरड ओढतंय, मला पाणी प्यायचंय, कृपा करून मला पाणी देशील का? अरे तृषार्थ जीवाला पाणी पाजणं खूप मोठं पुण्याचं काम सांगितलंय. मोठमोठे धनिक लोक उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पानपोया सुरू करतात, माहितीये का तुला? कृपा कर, मला पाणी पाज बरं. ऐकलं महाराज त्या शेतकऱ्याने. शेतकरी थोडा आडमुठ स्वभावाचा होता, भास्कर नाव त्याचं. समर्थाच्या जवळ आला आणि सांगितलं, अरे कोण रे तू नंगा धूत? या आमच्या अकोली गावामध्ये पाणी हे सोन्यासारखं किमती आहे, पाण्याचं दुर्भिक्ष आहे. आसपास एक एक दोन दोन कोस अंतरावर पाण्याचा मागमूस नाही. सगळ्या विहिरीत सगळे जलाशय कोरडे पडलेत. आम्हालाच पाणी प्यायला नाही तर तुला द्यायचं कुठून? आणि तुझ्यासारख्या नंग्या धूत माणसाला पाणी पाजून मला काय पुण्य मिळणार आहे? समर्थाला मोठ्या उग्र भाषेमध्ये तो भास्कर बोलू लागला. त्याची ती भाषा पाहिली. समर्थाने अजिबात त्याच्यावर राग व्यक्त केला नाही. जवळच एक पडीत विहीर दिसत होती, त्या विहिरीच्या दिशेनं समर्थ निघाले. समर्थांना त्या विहिरीकडे जाताना पाहिलं आणि त्या भास्करांना बोलायला सुरुवात केली, अरे जोगड्या, ए साधू, काय जातो त्या विहिरीकडं? जवळजवळ 12 वर्ष झाले त्या विहिरीला पाण्याचा पत्ता नाही. कोरडी येते विहीर आणि त्या विहिरीमध्ये तुला काय मिळणार आहे? विहिरीच्या काठावर जाऊन आमचे समर्थ सद्गुरू गजानन महाराज बसले आणि भगवंताची विनंती सुरू केली, हे दयागणा, हे परमात्म्या, या अकोली गावातल्या सगळ्या प्रत्येक माणसाची तहान मिटवणं, माझी तहान मिटवणं आज तुझ्या हातामध्ये. प्रभू कृपा कर आणि तुझ्या कृपेनं या विहिरीला एखादा जिवंत झरा लागावा आणि पाणी पिऊन सगळं गाव तृप्त झालं पाहिजे. भगवंताची विनंती समर्थ करतायत आणि तितक्यामध्ये चमत्कार झाला. विहिरीच्या तळातून एक झरा फुटला आणि ती विहीर पाण्याने तुडुंब भरली आणि त्या तुडुंब भरलेल्या विहिरीच्या पाण्याचं सेवन समर्थ आपल्या ओंजळीनं करतायत. काम करणाऱ्या त्या भास्करांना पाहिला हा चमत्कार. भास्कर पळतच आला. 12 वर्ष झाल्या विहिरीला पाणी नाही, पण या महात्म्याच्या मुखातून निघालं आणि विहिरीला जिवंत झरा फुटला. भास्करानं विचार केला, आपण ज्याला सामान्य समजत होतो तो हा सामान्य नाही, कोणीतरी योगी पुरुष आहे. पटकन येऊन पाय धरले, सांगितलं, महाराज माझ्याकडून अपराध झाला, बोलू नाही तुम्हाला ते बोललो, माझ्या अपराधाची क्षमा करा. मी तुम्हाला ओळखलंच नाही, मी अज्ञ पामर जीव, शेतकरी माणूस, कधीच शाळेत न गेलेला, तुमचा महिमा मी जाणू शकलो नाही. आता माझ्यावर कृपा करा, मला क्षमा करा. गजानन महाराजांनी सांगितलं, भास्करा, अरे तुझ्या विहिरीला पाणी नव्हतं, तुम्ही सगळे तहानीनं व्याकुळ होता, म्हणूनच तर तुमच्यावर कृपा करण्याकरता मी इथपर्यंत आलो. समर्थाने सांगितलं, भास्करा, आता तुला पाण्याची घागर डोक्यावर गावातून आणण्याची गरज नाही, मस्त या विहिरीचं पाणी पित जा. समर्थाने आशीर्वाद दिला, या विहिरीचं पाणी कधीच आटणार नाही. भास्करांनी तो चमत्कार पाहिला आणि भास्कर विचार करतो की समर्थ, आजपर्यंत आम्ही किती परेशान होतो पाण्यासाठी, पण एका क्षणात या विहिरीला पाणी तुम्ही आणलं. मला वाटतं तुम्ही भगवंताचाच अवतार आहात. भास्करानं विचार केला, आता उर्वरित जीवन अकोलीमध्ये न घालवता, संसारामध्ये न घालवता, संपूर्ण जीवन समर्थाला समर्पित करायचं, असा विचार भास्करानं त्या ठिकाणी केला. समर्थाच्या सेवेस तो भास्कर लागला. सगळ्या अकोली गावामध्ये समाचार कळाला. सगळे लोक गर्दी करतायत त्या भास्कराच्या मळ्यामध्ये समर्थाचं दर्शन करण्याकरता. समर्थानं सांगितलं, भास्करा, विहिरीला पाणी लागलंय, आता एक काम कर, तुझी कोरडवाहू शेती आता बागायती शेती कर, चांगला मळा लाव, श्रीमंत हो. भास्करानं सांगितलं, महाराज आता काय मळा लाव, माझ्या अंतकरणामध्ये भक्तीचा मळा तुम्ही केव्हाच लावलाय.
आता या नश्वर प्रपंचामध्ये गुंतून मी राहणार नाही, या प्रपंचाचा मी त्याग करतोय. समर्थाला अनन्य भाव येतो, भास्कर शरण येतो आणि समर्थ त्या भास्कराला घेऊन परत शेगावला त्या ठिकाणी येत आहेत. त्या दिवशीपासून भास्कर समर्थाच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी रत होतो, समर्थाच्या सेवेला त्या ठिकाणी लागतो. दानसगणू महाराजांनी हे 2 चमत्कार सुंदर असे 5व्या अध्यायामध्ये या ठिकाणी मांडले. यानंतर समर्थ शेगावला असताना एक दिवस बंकटलालजीच्या मळ्यामध्ये मक्याचं पीक भरून आलं आणि बंकटलालांनी विनंती केली समर्थाला, समर्थ माझ्या मळ्यामध्ये मक्याची कणस खायला तुम्हाला नेण्याची माझी इच्छा आहे, कृपा करावं, आपण माझ्यासोबत चालावं. समर्थाने होकार दिला. शेगावातले 5-50 लोक समर्थासोबत बंकटलालाच्या मळ्यामध्ये आले आणि तिथं मक्याची कणस भाजायला सुरुवात झाली. मक्याची कणस भाजण्याकरता ज्या काटक्या पेटवल्यात त्या काटक्यांचा धूर जिकडं तिकडं पसरला आणि जवळच एका झाडाला आग्या मोह लागलेलं होतं. तो धूर तिथपर्यंत गेला, त्या आग्या मोहळावरल्या माश्या उठल्या आणि त्या उठलेल्या माशांना पाहिलं. सगळ्या माणसांनी तिथून पळ काढला, कोणीच तिथं बसलं नाही. बंकटलाल सुद्धा पळून गेला. समर्थ मात्र जागेवर स्थिर आहे, मक्याची कणस खात बसलेत. त्या सगळ्या माशांनी समर्थाच्या अंगावर हल्ला केला. समर्थाच्या अंगावर सगळ्या त्या आग्या मोहळाच्या माशा बसल्या. असं वाटतं की जशी काही समर्थानं काळी घोंगडीच पांघरली. दुरून तो सगळा समाज हा तमाशा पाहतोय. बंकटलालला राहवलं नाही. त्या माशांना पळवण्याकरता पुन्हा धूर केला गेला. सगळ्या माशा उठून त्या ठिकाणी निघून गेल्या. बंकटलाल समर्थाच्या जवळ आला, डोळ्यात अश्रू आहेत बंकटलालजीच्या आणि समर्थानं बोलायला सुरुवात केली. बंकटलाल म्हणले, काय खरा भक्त संकट काळात करतो बरं. मक्याची कणस खायला चला म्हणल्यावर 5-50 जण आले, पण देवावर संकट आल्यानंतर एकही थांबला नाही, सगळे पळून गेले. अरे खरा भक्त हा संकटात कळत असतो. हे सगळे लड्डू भक्त आहेत, खाण्याकरता आलेले भक्त आहेत, सगळे गेलेत पळून. बंकटलालजीच्या डोळ्यामध्ये अश्रू सांगितलं, समर्था तुमच्या अंगाला किती माशा चावल्यात, मी आत्ता गावातून जाऊन सोनाराला बोलून आणतो. त्या माशाचे काटे तुमच्या अंगातून काढण्याचा आता प्रयत्न आपण करूया. समर्थानं सांगितलं, बोलवायची गरज नाही रे सोनाराला. तरी सुद्धा सोनाराला बोलवलं. तो जानकीराम सोनाराला चिमटा घेऊन आपला आणि समर्थाच्या अंगावरल्या माशाचे काटे काढण्याचा प्रयत्न करतो. समर्थांनी सांगितलं, थोडं शांत राहा, मी माझ्या योग बळाच्या आधारे माझ्या अंगातले सगळे काटे काढतो. समर्थांनी पद्मासन घातलं, प्राणाचं रोधन केलं आणि कुंभक साधल्याबरोबर अंगामध्ये त्या मधमाशाचे टोचलेले सगळेच्या सगळे काटे बाहेर अशा प्रकारचे पडले. तो चमत्कार बंकटलाल पाहतोय, सगळे लोक पाहतात आणि सगळ्यांना कळालं की समर्थ कोणीतरी योगी पुरुष आहे. या गोष्टी योग्याशिवाय शक्यच नाही. सगळ्यांनी एका स्वरामध्ये जय जयकार केला. बोल गजानन महाराज की जय. यानंतर सगळे कंस खाऊन शेगावला परत येतात. आल्यानंतर एक दिवशी समर्थांना शेगाव सोडून अकोटला जाण्याची इच्छा झाली. सकाळची वेळ, बंकटलालाच्या घरून समर्थ निघाले आणि काही क्षणामध्येच अकोटला जाऊन पोहोचले. त्या अकोटच्या बाहेर दाट जंगलामध्ये अरण्यामध्ये एक नरसिंह स्वामी नावाचा भक्त राहायचा. त्या भक्ताच्या भेटीला आमचे समर्थ आले. नरसिंहाची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर योग्याच्या खुणा योग्याला कळतात. 2 प्रापंचिक एकत्र आले की त्यांच्यामध्ये प्रपंचाच्या गोष्टी होतात आणि 2 साधू एकत्र आले की त्यांच्यामध्ये ज्ञान चर्चा होते. त्या नरसिंहाला सुंदर असा बोध समर्थांनी त्या ठिकाणी दिला की नरसिंहा, या अरण्यात बसलास सर्व संग परित्याग करून, पण एक गोष्ट लक्षात घे, वैराग्य म्हणजे वरवर त्याग करणं म्हणजे वैराग्य नाही. चित्तातून प्रत्येक गोष्टीचा त्याग झाला पाहिजे, त्याला म्हणतात वैराग्य. वैराग्याचे काही प्रकार सांगितले. माणसाला 2दा खूप वैराग्य होतं पा. ज्यावेळेस गर्भ आईच्या पोटात असतो त्यावेळेस एक वैराग्य होतं, किंवा स्मशानात गेल्यावर तिथं एक वैराग्य होतं. हे 2 वैराग्य टिकत नाही. आईच्या पोटात गर्भ असतो त्यावेळेस त्या गर्भाच्या यातना सांगितल्यात की नाकी तोंडी कृमी किडे, विष्टा लेप चहूकडे,
गर्भवासाचे दुःख केवढे कोणा पुढे सांगावे. तो गर्भ त्रासतो आणि विनंती करतो परमात्म्याची की देवा या संकटातून मला एकदा सोडव. एक वेळ करी या दुःखा वेगळे. त्यावेळेस एकदा जीवाला वैराग्य होतं. आणि दुसरं एक वैराग्य होतं, ते कोणतं? समजा धरून चला तुमच्या आरळी गावामध्ये कोणीतरी गेला, जाऊ नये अजून 2 दिवस, पण समजा उदाहरण द्यायला लागलो, गेला. तर गेल्यानंतर काय होतं? ते लोक गोळा होतात, ज्याचं ते कामाला लागतं, है की नाही? मग आता त्या आखरीच्या विधी करणारे काही ठराविक लोक असतात प्रत्येक गावात. तुमच्या गावामध्ये असतील, शंकाच नाही. त्यांच्याशिवाय ते दुसऱ्याला जमतही नाही. आमच्या इकडे त्याला शरणशहाणे म्हणतात, है की नाही? ते त्यांनीच करावं, ते दुसऱ्याला जमतच नाही. आणि दुसऱ्यानं केलेलं त्यांना खपत नाही. एकदा असंच आमच्या गल्लीत माणूस मेलंय आणि नेमकं ते आमच्या गल्लीतलं ते काम करणारा गेला दुसऱ्या गावाला. लोक म्हणले आता कसं करावं, हे कोण करील? माझ्याकडे आले लोक, म्हणले महाराज, त्यांना वाटलं महाराजाला सगळंच कळते काय. आता मला जायचं होतं काल्याच्या कीर्तनाला, उशीर होऊ लागला. मी म्हणलं बा येतो मी, पण 9 पर्यंत मौत आवरत असले तर ते म्हणले सगळे आलेलेच आहेत पाहुणे, काळजी करू नका, 9च्या आधीच आवरू आपण मौत. ते कसं तरी त्याला बांधलं बोललं, स्मशानात नेलं, ते चिता रचली, त्या चितेमध्ये त्याला ठेवलं आणि आता अग्नी द्यायचा. तर ते गेलेलं गावाला ते शरणशहानं त्याला तिकडं निरोप लागला की कोणीतरी गेलं. ते घाईघाई आलं, पहिल्याच गाडीनं आलं की डायरेक्ट मसनवट्यात आलं, थांबा थांबा थांबा. सगळं व्यवस्थित केलं की मला सगळं झालंय सज्जना, आता लाकडं झाकलेत, फक्त पेटवायचंच. ते मला काय काय केलं सांगा. त्याला विस्तारानं सांगितलं सगळं केलेलं. आंघोळ व्यवस्थित घातली, मला हो. आता का डबल घालतो म्हणलं याला काढून बाहेर, आहे की नाही? सगळं व्यवस्थित झालं. त्यानं म्हणला महाराज सगळं झालं पण करदोडा तोडला की नाही. अरे म्हणलं तेवढं ध्यानात नाही. मग जमच ना, मला करदोडा तोडावंच लागतं. अरे म्हणलं जाऊ दे ना, जळणारच आहे ना. सगळे लाकडं काढायला लावले, त्या मुडद्याला बाहेर काढायला लावलं आणि करदोडा तोडायच लावला त्यानं. असे काही शरणशहाणे गावापर्यंत असतात की नाही. मग ते शरणशहाणे गोळा होतात, ते त्यांच्या कामाला लागतात. आणि ज्यांना काही काम नसतं ते मौतीला आलेले असे वट्ट्यावर बसतात. चर्चा चालू होते, रामभाऊ काल बरं होतो. एक म्हणला कालची काय गप्पा गोष्टी करतो रे. सकाळी पाहिलं म्हणला मी, चहा पिला आम्ही दोघांनी सोबत. ते म्हणला तू तर सकाळची गोष्ट सांगायला, ताजी बातमी सांगतो. दुपारी दारावून जाऊ लागलो, मला हाक मारली या की रामभाऊ चहा घेऊ. गेलो मी, सुनाला चहा करायला सांगितला. 2 कप बशामध्ये ती सून चहा घेऊन आली. कपातला चहा बशीत ओतला, मी घेतला ओढून चहा आतमध्ये. त्याला गुचकी लागली, जागेवरच गेलं ना म्हणला, म्हणजे देखतच. तिसरं म्हणला काय खरंय बा माणसाचं, पाण्यावरला बुडबुड आहे. हे गेला आपल्याला बी जायचं म्हणला. गप्पा चालू त्यांच्या. ते पोरग आलं होतं बापासोबत, ते गप्पा ऐकू लागलं बापाच्या. आणि मग तेच त्याची माती गीती करून आले सगळे. बाप आंघोळीला गेला आणि पोरग मायला म्हणू लागला, आई तुला काही माहिती आहे का? म्हणले का आपले बाबा उद्या जाणार आहेत. ती म्हणली कुठं? ते शेजारचे दादा गेलेत ना तिथं. अशी हानली आहे ना कानाखाली, मूर्खा. बापाचं मरण चिंततो. ते आंघोळ करून आलं, पोरग रडू लागलं. त्यानं विचारलं काय झालं बाळा? माईनं मारलं म्हणलं. का ग का मारलंस? अभद्र बोलायला लागले काही बी. काय बोलतय? ते म्हणते की ते गेले ना आपल्या शेजारचं बाबा सुद्धा उद्या जाणार, यानं दुसऱ्या गालावर यानं मारली. आता पोरं दोन्ही गालं चोळता पोरग विचार करू लागला, माझी चूक काय झाली? मी तर खरं बोललो. बापानं सांगितलं बेटा ते तिथं म्हणायचं असतं, ते घरी आल्यावर विसरून जायचं असतं, ते का ध्यानात ठेवायचं असते का? मग तिथं जे वैराग्य होतं त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. मग जीवनामध्ये असे काही वैराग्य चित्तामध्ये येतात. मग त्या नरसिंह स्वामीला समर्थ सांगू लागले, नरसिंहा माणसाच्या चित्तात जे वैराग्य आहे ना ते असं निर्माण झालं पाहिजे की चित्तातून सगळ्या गोष्टीचा त्याग व्हावा. वरवर त्याग नको. नाही तर बऱ्याचदा वरवर कपडे रंगवले तरी सुद्धा चित्त प्रपंचा भोवती घोटाळतं. तू सर्वसंग परित्याग करून जंगलामध्ये आला, पण आता कोणत्याही उपाधीचा स्वीकार करू नको. त्या नरसिंह स्वामीला समर्थ सुंदर असणारा बोध करतात. आता नरसिंह स्वामीची आणि महाराजांची चर्चा चालू आहे. त्याच वेळेस गावातले काही गुराखी गायी चारण्याकरता आलेले होते. त्या गायी चारणाऱ्या गुराख्यांनी जाऊन गावामध्ये समाचार दिला की शेगावचा योगी आपल्या गावामध्ये आला. गावातले लोक सगळे त्या ठिकाणी गोळा झाले आणि सगळे लोक समर्थाचं दर्शन घेऊन कृतार्थ होत आहेत. नरसिंह स्वामीला बोध केला आणि आकोटून आमचे समर्थ पुन्हा शेगावला त्या ठिकाणी आले. काही दिवस गेले आणि काही दिवस गेल्यानंतर समर्थ शेगावजवळ जे दर्यापूर नावाचं गाव आहे त्या दर्यापूर गावाला जातात.
त्या दर्यापूर गावामध्ये व्रजभूषण नावाचा एक पंडित राहायचा. त्या पंडिताच्या भेटीला समर्थ गेले. हा जो पंडित आहे भगवान सूर्याचा उपासक होता, सूर्याची पूजा करायचा. आपल्याकडे पंचदेवता सांगितल्यात, 5 देवताची पूजा करा, त्याला देव पंचायतन म्हणतात. आता इथं मूर्तीची प्राणप्रतिष्ठा चालू आहे की नाही, इथं सुद्धा देव पंचायतन मांडलं. तसं तर 33 कोटी देव सांगितले, पण 5 मुख्य देव सांगितले हिंदू धर्मामध्ये, त्याला देव पंचायतन म्हणतात. ते 5 देव कोणते आहे का? पहिली देवता गजानन भगवान गणेश, दुसरी सूर्य, तिसरी भगवान शंकर, चौथी भगवान महाविष्णू आणि 5वी परंबा जगदंबा माता पार्वती आदिशक्ती, ही 5वी देवता. 5 देवाची पूजा आपल्याकडे सांगितली. मग जे गणपतीची पूजा करतात त्यांना आपल्याकडे गाणपत्य म्हणतात. जे सूर्याची पूजा करतात त्यांना सौर म्हणतात. जे भगवान गणपतीची जो उपासना करतो तो गाणपत्य, सूर्याची उपासना करतो त्याला सौर म्हणतात. जो भगवान शंकराची उपासना करतो त्याला शैव म्हणतात, त्यालाच वीरशैव सुद्धा म्हणतात. आपल्या भागामध्ये आपल्या गावामध्ये भरपूर आहेत वीरशैव मंडळी. जो भगवान विष्णूची उपासना करतो त्याला वैष्णव म्हणतात, आणि जो जगदंबेची उपासना करतो त्याला शाक्त म्हणतात. मग हा जो ब्रजभूषण पंडित आहे सूर्याचा उपासक होता, म्हणून सौर संप्रदायाचा होता. रोज सकाळी उठायचं, नदीवर यायचं, स्नान करायचं, कमरे इतक्या पाण्यामध्ये जायचं आणि भगवान सूर्याला अर्घ्य द्यायचं. रोजचा नित्यनियम या ब्रजभूषण पंडितचा. आज सुद्धा हा ब्रजभूषण पंडित सकाळची वेळ आहे, नदीवर स्नान करण्याकरता आला, पण सकाळी सकाळी गजानन महाराज त्या नदीच्या काठावर एका झाडाखाली बसलेले आहेत. पद्मासनस्थ मूर्ती आहे, ध्यान लावलंय गजानन महाराजांनी, तेजपुंज चेहरा दिसतो, अजानुभाऊ शरीर आहे. आणि त्यावेळेस तो ब्रजभूषण पंडित स्नान करण्याकरता नदीमध्ये उतरला, थंडगार नदीच्या पाण्यामध्ये स्नान केलं आणि उगवत्या सूर्याला अर्घ्य देत असताना याचं लक्ष गेलं की कोणीतरी तेजपुंज महापुरुष बसलाय. त्या ब्रजभूषण पंडितानं विचार केला की माझी उपासना पाहून माझ्यावर खुश होऊन भगवान सूर्यनारायण तर आले नाहीत, कारण सूर्यासारखं तेज दिसतंय. मग त्या ब्रजभूषण पंडितांना विचार केला, आतापर्यंत आकाशातल्या सूर्याला अर्घ्य दिलं, आज प्रत्यक्ष सूर्यनारायण माझ्या घरी आलेत. हातात अर्ध्याचं पाणी घेतलं, समर्थाच्या जवळ आला आणि समर्थाच्या चरणावर अर्घ्य द्यायला सुरुवात केली. गावातले लोक गोळा झाले, विचारलं पंडितजी काय करताय? अरे माझ्या उपासनेला पाहून आज प्रत्यक्ष माझा देव सूर्यनारायण आज माझ्या घरी आला. समर्थाला नमस्कार केला, दंडवत केला. समर्थाने आपल्या जवळचा एक श्रीफळ प्रसाद म्हणून त्या ब्रजभूषण पंडिताला दिला, त्याच्यावर कृपा केली. आणि पुन्हा त्या दर्यापूर गावाहून आमचे समर्थ शेगावला परत येतात. या शेगावची हकीकत दासगणू महाराज सांगतात. या शेगावचं पूर्वीचं जे नाव आहे ते शिवगाव होतं, पण अपभ्रंश झाला आणि नंतर लोक याला शेगाव म्हणू लागले. या शेगाव गावामध्ये एकूण मानाचे 17 पाटील होते. आपल्याकडे सहसा पोलीस पाटील, माली पाटील 2-3 असतात, पण त्या शेगावाला 17 पाटील होते मानकरी आणि एक देशमुख होता. आता जितके मानकरी तितकं त्या गावामध्ये तंटा असतोच, प्रत्येक जण मानासाठी भांडतोच, है की नाही. महाराज त्या मानापानापायी बऱ्याच लोकांनी बरेच सणबंद पाडले. आमच्या वसमत तालुक्यात एक गाव आहे गुरुजी, जवळजवळ 21 वर्ष झालं तिथं पोळाच होत नाही मानासाठी. कोणाचा बैल आधी फिरायचा, है की नाही. मारामाऱ्या झाल्या, 2 खून झाले, तेव्हापासून पोळा 2 दिवसावर आला की पोलीसची पार्टी तिथं येते. पोळाच नाही त्या गावामध्ये. एवढा मोठा शेतकऱ्याचा सण, पण त्या पोळ्यापायी बंद झाला, मानापायी बंद झाला. असं शेगावला सुद्धा मानकरी 17 पाटील होते आणि एक देशमुख होता. आणि त्या देशमुख पाटलामध्ये पहिल्यापासून दुफळी होती. दोघांमध्ये मानापानासाठी भांडणं त्या ठिकाणी व्हायचे. या शेगाव नगरीमध्ये श्रावण महिन्यामध्ये मारुतीरायाच्या मंदिरामध्ये खूप मोठा उत्सव व्हायचा. आणि या उत्सवाच्या मानाची परंपरा खंडू पाटील नावाचे ग्रस्त होते, त्यांच्याकडे ती मानाची परंपरा होती. खंडू पाटील त्या उत्सवाचा पूर्ण कारभार पाहायचा. आमचे संत श्री गजानन महाराज बंकट लालाचं घर सोडलं आणि आता मारुतीरायाच्या मंदिरामध्ये राहण्याकरता आले. विचार केला का आता इथून पुढे इथंच राहायचं. लोकांनी आग्रह केला, बंकटलालांनी आग्रह केला, महाराज माझं घर सोडून कसं काय आलात? तर समर्थांनी सांगितलं, बंकटलाल खरं म्हणजे जो संन्यासी विरक्त महापुरुष महात्मा असतो की नाही, त्यानं कोण्या गृहस्थाच्या घरी जास्त दिवस राहिलंच नाही पाहिजे. नियम आहे की ज्यानं काशाय वस्त्र अंगावर धारण केले, ज्यानं संन्यास घेतला
त्यानं साधारणतः 3 दिवसाच्या वर कोण्या ग्रस्ती माणसाच्या इथं राहू नये, हा नियम आहे शास्त्राचा. का तर त्याचं कारण शास्त्रानं सांगितलं की ज्यानं आपला सर्वसंग परित्याग केला तो जर आपल्यासारख्या संसारी माणसाच्या संपर्कात आला तर त्याच्या मनात कधीतरी संसाराचा मोहदीप उजळल्याशिवाय राहत नाही. म्हणून संसारी माणसाच्या संपर्कात संन्याशाने यायचं नसतं. अलग लक्षात. आता संन्यासी संसार करायला लावतात ती बाजू वेगळी. आता कलियुग आहे चालू आहे की नाही. पण पहिला काळ असा होता, शास्त्राचे काही नियम आहेत. आमचे महाराज गोष्ट सांगायचे याच्याकरता, हे विधान पुष्ट करून देण्याकरता गोष्ट सांगायचे. आरळीसारखं एक गाव होतं. त्या गावामध्ये एक संन्यासी आला. संन्यासी तरुण होता. लहानपणीच आईवडिलांनी एका महात्म्याला समर्पित केलं. मग त्या महात्म्यानंच त्याला लहानाचं मोठं केलं. त्याला नेमकं माणसाच्या जीवनात काय काय असतं काहीच माहीत नव्हतं. तरुण वयात संन्यासी झाला. तीर्थयात्रा करण्याकरता निघाला ना आरळीसारख्या गावामध्ये त्याचा मुक्काम पडला. दुपारची वेळ होती. मारुतीच्या पारावर झोपला. आणि आता असे जसे लग्न सराईचे दिवस आहेत ना तसे लग्न सराईचे दिवस होते. पारावर झोपला तो संन्यासी. तितक्यात बँडचा आवाज ऐकू आला. त्याची झोप मोडली. जवळच्या 1-2 माणसाला त्यानं विचारलं, काय वाजतंय हो? ते म्हणले, महाराज आमच्या गावात लग्न आहे आणि तो नवरदेव परण्या निघाला. आता मला खूप दिवसापासून एक प्रश्न पडला, अजून त्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं नाही. तुम्हाला जर असाल तुमच्या जवळचं द्या. मी मोठमोठ्याला हा प्रश्न विचारला की संसाराची सुरुवात करताना मारुतीचं दर्शन का? आता संसाराला लागायला ना तो, मग परण्या म्हणल्यानंतर त्यांना महादेवाच्या देवळात जायला पाहिजे, नाही तर विष्णूच्या देवळात जायला पाहिजे. मग संसाराला सुरुवात करताना ब्रह्मचर्याच्या मंदिरात आणतात का त्याला, ते अजूनही मला कळलं. बरं, मारुतीच्या दर्शनाकरता तो आला. नवरदेव घोड्यावर बसून थाटामाटात. त्या संन्याशानं पाहिलं बाबा ते सगळं. आणि पाहिल्यावर त्या संन्याशाच्या मनात उगच असं झालं, ते मला उगच गडबड केली हो आपण. लय लवकर घेतला संन्यास, काय मजा आहे. असं घोड्यावर आपणही बसलो असतो, आपलंही असं लग्न झालं असतं. विचार करू लागला तो संन्यास. नवरदेव गेला निघून, पण याच्या मनात नवरदेव बसला. झोपला तो आणि झोपीत याला स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं? गुरुकडे परत गेला आणि गुरुला सांगितलं, महाराज मला संसार करायचा आहे, संन्यास धर्माचा त्याग करतोय मी. त्याच्या अंगावरून भगवे कपडे काढून घेतले आणि दिली त्याला ग्रस्ताश्रमाची परवानगी. काही संप्रदायामध्ये आहे ती व्यवस्था. आणि मग तो ग्रस्ताश्रम स्वीकारण्याकरता आला आपल्या गावी. 4 लोकांना विनंती केली, लग्न दिलं त्याचं करून. आता लग्न दिल्यानंतर सासऱ्यानं दिलेलं एक ते पलंग सगळं सासऱ्याचंच असते ना, घरचं काही घ्यायचं नसते, पाप लागते. सगळं सासऱ्यानंच द्यावं. त्यानंच ताट द्यावं, त्यानंच वाटी द्यावं, त्यानंच गिलास द्यावं पाणी प्यायला, आणि चमचा बी त्यानंच द्यावं. मग या चमच्यानं काय करावं? काहीच करू नये, सगळं सासऱ्यानंच द्यावं. तो पलंग दिलेला होता सासऱ्यानं, डबल बेड, हे का नाही. काही दिवस संसार सुरळीत झाला आणि मग झाला मुलगा. दोघाच्या मादात तिसरा आला. त्या पलंगावर अडचण होऊ लागली झोपायला. आणि याचं झोपणं म्हणजे अवघडच होतं. काही काही माणसं एवढं अकराळ विकराळ झोपतात की विचारूच नका. एका गावाला आम्ही सप्त्याला होतो, शंकर पाटील मोगावचे, त्यांना विचारा. झोपलो आम्ही असं एका लाईननं. ते आमच्यातल्या एका भजनाला बिडी प्यायची सवय होती. ते झोपीत बिडी प्यायचं. झोपीमध्ये त्यांना बिडी पेटवली आणि झोपीच्या तारामध्ये 2-4 त्या बिडीचे कश ओढले. आणि आता सतरंजीला अशी बिडी विजवायची. तर ते सतरंजीला विजवायची तर आमच्या एका भजनाच्या मांडीलाच विजली त्यांना बिडी. असं बोंबललं महाराज. ते लय लोक विचित्र काही काही झोपणार आहे. तसं याचं झोपणं जरा आडमतडम होतं. बायकोनं सांगितलं, ए काय सरका पलीकडं, लेकराच्या अंगावर पाय पडायलाय तुमचा, उठल ना लेकरू. सरका म्हणलं की सरकलं पलीकडं. हे स्वप्नात चाललंय बरं का. मग ते खरंच पुढं सरकायलंय. बायको म्हणली, तुम्हाला सरका म्हणले ना हो पलीकडं, अडचण व्हायला लागली, सरका. पुन्हा सरकलं. पुन्हा सरका म्हणले की पुन्हा सरकलं. असं सरकता सरकता जे पारावरून खाली पडलं म्हणसा, 5 फूट उंच पार होता दगडाचा. खाली पडलं, डोकं फुटलं. लोकांनी दवाखान्यात नेलं. आपल्या होनराव साहेबाचा दवाखाना आहे तसा. त्यांनी टाके फिके मारले. म्हणले, महाराज एवढं डोकं फुटायला गेलते कुठं? संन्यासी हसू लागला. म्हणला, साहेब स्वप्नात संसार केला तर माझं डोकं फुटलं, तुम्ही खरोखरचा संसार करता, तुमचं कसं होत असेल? म्हणून सांगायचं तात्पर्य गजानन महाराज सांगतायत बंकटलालला, बंकटलाल अरे किती दिवस आमच्यासारख्या संन्याशानं तुझ्या घरी राहायचं? संन्याशाचा धर्म असतो, त्यानं जगाला बोध केला पाहिजे, उपदेश केला पाहिजे. त्याच्याकरता आमचं खरं घर म्हणजे मारुतीरायचं मंदिर. आता आम्ही मारुतीरायच्या मंदिरामध्ये राहण्याकरता जातो. समर्थ आले मारुतीरायच्या मंदिरात राहण्याकरता. दिवसामागून दिवस जात आहेत.
दासगणू महाराज पुढं 7व्या अध्यायामध्ये कथा सांगतायत की हा खंडू पाटील नावाचा जो पाटील आहे तो गावचा कारभारी आहे। वास्तविक पाहता या शेगाव नगरीमध्ये कडताजी पाटील आणि कोकाजी पाटील नावाचे 2 भाऊ होते। याच्यापैकी त्या कडताजी पाटलाला 6 मुलं होते। कोकाजीला काही संतान झालंच नाही। कडताजी पाटील लवकरच वारले आणि त्या कोकाजी पाटलाने सगळ्या मुलांचा सांभाळ आपल्या स्वतःच्या मुलासारखा केला। सगळ्यात मोठा मुलगा होता हा खंडू पाटील। आता पाटलानंतर गावचा कारभार त्याच्याकडे आला, या मंदिराची जबाबदारी त्याच्याकडे आली आणि मंदिरामध्ये होणारा जो श्रावण मासाचा उत्सव आहे त्या उत्सवाची जबाबदारी सुद्धा या खंडू पाटलाकडे आली। महाराज आलेत मंदिरामध्ये राहण्याकरता। महाराज मंदिरामध्ये राहतायत, रोज सकाळी या पाटलाच्या मुलांनी दर्शनाला यायचं आणि महाराज पाटीलकी असल्यामुळे सत्तेचा थोडा अभिमान होता। मग येता जाता महाराजाला हिणवायचं, काय म्हणायचं, ए गण्या खातो का रे ताक कन्या म्हणायचं, असं महाराजांना बोलायचे। महाराजांनी लक्ष द्यायचं नाही। कधी कधी महाराजांच्या शेजारी येऊन बसायचं, महाराजांची चेष्टा करायची। सेवा करणारा जो भास्कर होता त्या भास्करानं पाहिलं, महाराज म्हणले काय खूपच चेष्टा करतोय हा तुमची पाटील, एक काम करा, या गावात राहणं नको, लय उदंड लोक आहेत या गावामध्ये, तुम्ही एक काम करा, चला आपल्या अकोली गावाला जाऊ। समर्थानं सांगितलं, भास्करा म्हणले काय, पाटील माणसं आहेत, सत्तेचा थोडा मद आहे त्यांच्या अंगामध्ये, पण अंतकरणाचे खूप चांगले आहेत, यांच्या संपूर्ण घराण्यावर संताची कृपा आहे आणि भविष्यामध्ये माझे खूप मोठे भक्त होणार आहे। अरे काही वेळेस काय असतंय, समर्थानं सांगायचं, ते निवडुंगाचं झाड पाहिलं का, त्या निवडुंगाच्या फळाला वरून मोठमोठ्याले काटे असतात पण आत मात्र सुंदर गोड गर असतात। तसं ही पाटील माणसं वरून कडक वाटतात पण अंतकरणाचे खूप चांगले आहेत। मग समर्थांनी सांगितलं, चेष्टा करत आहेत, करू दे चेष्टा, काय बिघडलं का। समर्थांनी त्या चेष्टेकडे लक्षच द्यायचं नाही। एक दिवस काय झालं, त्या खंडू पाटलाचा एक भाऊ आहे, त्या भावाचं नाव आहे हरी पाटील। ह्या मंदिरामध्ये आला, समर्थ बसलेले आहेत, जवळ गेला, ए जोगड्या तुला सगळे साधू म्हणतात, नंगा दूध बसलाय चिलिंपी तिथं, कशाचा आला रे तू साधू, पिळदार शरीर दिसतंय तुझं, धट्टाकट्टा दिसतोय, खेळतो का माझ्या संग कुस्ती, खेळतो का। समर्थांनी विचार केला की आता काही अंशी याचा गर्व दूर करायला पाहिजे। समर्थानं सांगितलं, काय हरकत नाही, खेळू कुस्ती, चल माझ्यासोबत आखाड्यामध्ये, तालमीमध्ये चल। त्या हरिपाटला सोबत समर्थ आले तालमीमध्ये आले, एका जागी बसले। त्या हरिपाटलानं सांगितलं, अरे बसला काय, उठ खेळणं माझ्याशी कुस्ती। समर्थानं सांगितलं, आता ते कुस्ती खेळणं बाजूला, मी इथं बसलोय, आचल तू ये आणि या जागेवरून मला हलवून दाखव, पहिलवान आहेस ना तू, हलव मला जागेवरून। हरी पाटील मनातल्या मनात हसू लागला, अरे मोठमोठे पैलवान लोळवलेत मी, तुझ्यासारख्याची काय गत आहे। समर्थानं सांगितलं, मग हात कंगन को आरसी क्या और पढ़े लिखे को फारसी क्या, ये ना उठव ना मला। तो हरी पाटील आला, अंगामध्ये शक्तीचा गर्व आहे, त्याला वाटलं एका हातानं समर्थाला उचलतो मी, पण 2 हात लावले आणि सगळी शक्ती पणाला लावली, घाम आला, तिळभर सुद्धा समर्थ जागेवरून हलायला तयार नाही। ती कृती पाहिली आणि हरिपंडितानं ओळखलं, ज्याला आपण सामान्य समजतो तो कोणीतरी महापुरुष आहे। लोटांगण घातलं, महाराज क्षमा करा, माझ्या अंगी शक्तीचा सत्तेचा गर्व आहे म्हणून मी तुम्हाला आदवा तदवा बोललो, कानाला हात लावला समर्थ, आजपासून तुम्हाला मी काहीच बोलणार नाही। समर्थाच्या वायावर वारंवार लोटांगण घेतो, समर्थाने अभयदान दिलं, सोडून दिलं त्याला। तो हरी पाटील त्या दिवशीपासून रोज समर्थाच्या दर्शनाला मंदिरात येऊ लागले। समर्थाच्या पाया पडताना पाहिलं त्या हरिपाटलाला, आणि बाकीचे जे भाऊ होते 5, त्यांनी हिनवायला सुरुवात केली, ए दादा तू काय पागल झाला का, कोणाच्या पाया पडतो तो, अरे तो नंगाधूत चिलिम फोकणारा साधू, अरे कशाचा आलाय साधू, आम्हाला तो भोंदू वाटतोय, काय दर्शन घेतोय त्याचं। हिनवायला सुरुवात केली हरिपाटलाला। हरिपाटलानं सांगितलं, तुम्हाला त्याची प्रचिती माहित नाही, तो महात्मा काय मी अनुभवलंय। त्या सगळ्यांनी विचार केला, दादा तुला प्रचिती आली, आम्ही प्रचिती घेऊन पाहणार त्याची, तो आहे तरी कसा पाहायचा आहे आम्हाला। एक दिवस काय केलं, त्या 5 भावांनी शेतात जाऊन ऊसाची एक मोळी बांधून आणली, डोक्यावरती मोळी आणली आणि ती मोळी आणून मारुतीच्या मंदिरात अशी टाकली आणि टाकल्यानंतर समर्थाला उपासना बोलायला सुरुवात केली, हे गण्या खातो का रे ऊस। समर्थानं सांगितलं, हा खातो ना।
ते म्हणले तुला असा नाही खायला देणार आम्ही ऊस, तू योगी आहेस ना, स्वतःला योगी मानतो ना? म्हणले हो. मग आम्ही ऐकलंय मागं पुराणामध्ये ज्ञानेश्वर नावाचे योगी होऊन गेले. योग्याच्या ताब्यात दशेंद्रिय असतात. योग्याला त्या ठिकाणी अशा काही कला अवगत असतात की अष्टमासिद्धी त्याच्या दासी असतात. योग्याच्या जीवनामध्ये योग क्रियेद्वारे योगी आपलं शरीर पाषाणासारखं घट्ट करू शकतो असं मी ऐकलंय. नाही का ज्ञानोबरायांनी आपल्या पाठीवर मांडे भाजले होते. तुला लोक योगी म्हणतात, मग आता तू केवढा मोठा योगी, आम्ही तुझी परीक्षा पाहणार. मग कशी पाहणार? सगळ्या भावाने हातात एक एक ऊस घेतला. म्हणजे या ऊसाने आम्ही तुला मारणार, आणि तू जर खरा योगी असशील तर तुझ्या अंगावर वळच उमटणार नाही. म्हणजे महाराज ते ऊस घेतले अंगावर हातामध्ये आणि समर्थाला मारणार. तितक्यात भास्करानं प्रतिबंध केला. काय करताय तुम्ही? अरे करू नका हे पाप. समर्थांना मारताय म्हणजे प्रत्यक्ष देवाला मारताय तुम्ही. ऐका, भास्कराचं कोणी ऐकायला तयार नाही. हातात घेतलेल्या त्या ऊसाने समर्थाला झोडपायला सुरुवात केली. इतकं मारलं, समर्थ जागेवरून हल्ले सुद्धा नाही. इतका मारला, मारून मारून मारणारे थकले. आणि मारणारे थकल्यानंतर समर्थ लागले हसायला. सांगितलं पोरो थकलात का? म्हणले हो. एक काम करा, इकडे या. म्हणले काय? तुम्हाला आता पिण्याकरता थंडगार ऊसाचा रस देतो काढून. कसा काढणार रे रस? इथं काही ऊसाचं चरक आहे का? समर्थांनी सांगितलं चरकाची गरज काय, तुम्ही पैलवान आहात ना, आता माझी थोडीशी कला पा. हातामध्ये ऊस घेतला आणि समर्थानं आपल्या हातानं असा पिळायला सुरुवात केली. त्या ऊसाचा रस एका पात्रामध्ये एकत्रित केला आणि सगळ्या पाटलांच्या पोराला तो रस समर्थ त्या ठिकाणी पाजायला लागले. तो रस सगळ्यांना काढून पाजला आणि आता सगळ्या पाटलांच्या पाचही भावाला प्रचिती आली की हा कोणीतरी योगी आहे, कोणीतरी महापुरुष आहे. थोडाही वळ याच्या अंगावर उमटला नाही. पाचही भावांनी समर्थाचे पाय धरले आणि सगळा पाटील घराणा समर्थाचा भक्त झाला. पण यांचं एक वैशिष्ट्य होतं, हे येता जाता समर्थाला आरे तुरे बोलायचं. कसं आहे महाराज, सत्ता असली की त्या सत्तेच्या गर्वापायी माणूस त्या ठिकाणी थोडासा उर्मट वागत असतो. हा उर्मटपणा स्वभावतच त्यांच्या अंगामध्ये होता. समर्थाला आरे तुरे बोलायचे. पण त्या आरे तुरे बोलण्याचं समर्थाला काही वाटायचं नाही. त्याचं कारण आहे, जिथं अतिप्रेम असतं ना, त्या अतिप्रेमामध्ये अवज्ञा असते. आपल्याकडे अशी म्हण आहे ना की बालपणापासून मैत्री असावी, त्याला लंगोटियार म्हणतात. आमच्या भागामध्ये एका गावाला मी कीर्तनाला गेलो, तर माझा एक शालेय जीवनातला सहपाठी त्या गावात राहायचा. 10वी पर्यंत गुरुजी आम्ही सोबत शिकलो. आणि कीर्तन झालं आणि सकाळी ते लोक मला बस स्टँडवर पोहोचवण्याकरता निघाले. ते दात घासू लागलं सकाळी 6 वाजता. त्याचं नाव ज्ञानेश्वर. त्यानं मला पाहिलं, अरे ए योग्या कधी आलास म्हणला मला. आता मी त्याला पाहिलं, बाजूला नेलं, म्हणलं लोक देखत तरी बोलू नको की असं. मला महाराज म्हणतात, लोक पाया पडतात, त्यांच्याकरता महाराज असेल. म्हणला तू माझ्यासाठी थोडीच महाराज आहेस. अरे आपण सोबत खेळलो, सोबत एका वर्गामध्ये शिकलो. हे जिथं अतिप्रेम असतं त्या अतिप्रेमामध्ये अवज्ञा असते. तिथं आरे तुरे बोलण्याचं काही वाटत नाही, हे की नाही. तुम्ही इकडं पुसद साईडला जर साहेब गेलात की नाही, बंजारा समाज राहतो या पुसद साईडला. आणि त्या बंजारा समाजात एक वैशिष्ट्य आहे, त्या बंजारा समाजामध्ये ते आरे तुरे बोलणं हे प्रेमाचं लक्षण समजतात. मी पहिल्यांदा गेलो त्या पुसदला कार्यक्रमाला, नाईक साहेबाच्या घरी. हां, आपले त्यांच्याकडं मनोहर नाईक साहेब, त्यांचे एक पुतणे आहेत, त्यांच्याकडे जाण्याचा योग आला. तर त्यांच्याकडे कामाला गडी आहे की नाही. मग सकाळी चहा वगैरे पेला, मी तिथं बसलो आम्ही गप्पा मारत. तर तो गडी आला आणि ते मला पाहून त्यानं विचारलं साहेबाला, कतराच हर महाराज म्हणला, आहे की नाही. महाराज कतराच म्हणजे अरे तुरे. म्हणजे या बंजारी लोकांमध्ये अरे तुरे बोलणं हे प्रेमाचं लक्षण समजतात. असं आहे, ते स्वाभाविकपणा आहे. तो स्वाभाविक गुण असतो माणसाच्या अंगामध्ये. तद्वतच इथं सुद्धा समर्थांना हा सगळ्या पाटलाचे लेकरे आरे तुरे बोलतात, पण समर्थांना त्याचं काही वाटत नाही. रोज ही सगळी मंडळी दर्शनाला यायची. एक दिवशी सगळ्यात मोठा जो खंडू पाटील आहे, त्या खंडू पाटलाला त्याचे वडील कोकाजी पाटील त्यांनी बोलवलं. खंडू म्हणले काय? अरे आपल्या देवळात कोणीतरी संन्यासी आलाय म्हणे, तू त्याची सेवा करतोय म्हणे. म्हणले हो. अरे मग एवढा तो महात्मा, एवढा संन्यासी, सगळ्या जगाचं कल्याण करतो. तुझं लग्न होऊन किती वर्ष झालेस रे? तुला काही मुलबाळ नाही? माग ना त्या योग्याकडे माग ना तुला काहीतरी मुलबाळ. कोकाजीनं अट्टाहास धरला महाराज.
आणि खंडू पाटलानं कधी नाही ते समर्थाकडं आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवली की समर्थ, मला मूलबाळ नाही, पाटील घराण्याला पुढे वंश चालवायला कोणी नाही, माझी विनंती आहे की तुम्ही कृपा करावी, मला काहीतरी मूलबाळ व्हावं. समर्थानं सांगितलं हरकत नाही खंडू, तसं पाहिलं तर तुझ्या प्रारब्धात मूलबाळ नाही, पण संताच्या मनात आल्यावर काय होत नाही महाराज, देवालाही आपली घटना बदलावी लागते. म्हणले तुला मुलगा होईल, नक्की होईल, पण त्याच्याकरता तुला एक करावं लागेल. म्हणले काय? तो मुलगा झाल्यानंतर नवस्कर आजच ब्राह्मण भोजन घालशील, आमरसाची पंगत घालशील. खंडूनं सांगितलं नक्की घालील. म्हणजे एका वर्षापुरती नाही, दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आमरसाच्या मोसमामध्ये सगळ्यांना आमरस भोजनाची पंगत तू घालशील. असा जर नवस बोलत असला तर तुला मुलगा देतो. खंडू पाटलांना सांगितलं काय हरकत नाही समर्थ, घालील, तुमच्या कृपेनं काय कमी आहे. मग समर्थानं सांगितलं जा, तुला मुलगा होईल, आणि मुलाची भीक तू माझ्याकडे मागितलीस म्हणून झालेल्या मुलाचं नाव भिक्या ठेव म्हणले. खंडू पाटलांना नमस्कार केला आणि काही दिवसानंतर खंडू पाटलाची पत्नी सगर्भ अवस्थेला प्राप्त झाली आणि समर्थाच्या कृपेनं सुंदर असा मुलगा खंडू पाटलाला झाला. समर्थानं सांगितल्याप्रमाणे 12व्या दिवशी त्या मुलाचं नाव भिक्या असं ठेवलं आणि ब्राह्मण भोजन घातलं. महाराज आमरस भोजनाची पंगत घातली. सगळ्या शेगाव नगरीला आमरस भोजनाचा बेत खंडू पाटलांनी केला. आजही शेगावला त्या पाटील घराण्यामध्ये दरवर्षी आमरस भोजनाची पद्धत आजही चालू आहे. समर्थानं दिलेला आदेश मानला खंडू पाटलानं. असे काही चमत्कार आमच्या दासगणू महाराजांनी 7व्या अध्यायामध्ये वर्णन केले. आणि त्यानंतर पुढं 8व्या अध्यायाला प्रारंभ करताना सुंदर अशी कथा सांगितली की मी 7व्या अध्यायाच्या प्रारंभीच सांगितलं की शेगावमध्ये 17 पाटील आहेत घराणे आणि एक देशमुख आहे. दोघांमध्ये वैर आहे, दोघांमध्ये दुफळी आहे. काही लोक पाटलाच्या पार्टीचे आणि काही लोक देशमुखाच्या पार्टीचे. यांच्यामध्ये नेहमीच भांडणं व्हायचे, नेहमीच तंटे व्हायचे मानापाना करता. एक दिवशी काय झालं, हा खंडू पाटील गावचा मानकरी गावचा अधिकारी एक टपाल पात्र पाठवायचं होतं अकोल्याला तहसील कार्यालयाला. टपाल कोणी हाती पाठवावं. मग हरिजन समाजाचा एक माणूस होता, त्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं टपाल घेऊन जा, माझा आदेश आहे, तहसीलमध्ये टपाल नेऊन दे. आता तो जो व्यक्ती होता तो होता देशमुखाचा नौकर. आता देशमुखाचा नौकर असल्यामुळे स्वाभाविकच पाटलाचं त्याचं वैर, कारण मालकाचंच वैर आहे, तर तिथं मग नौकर काय. त्यानं सांगितलं नाही नेणार मी टपाल. खंडू पाटलानं सांगितलं अरे सरकारी काम आहे, तुला करावंच लागल, तू गावचा बलुतेदार आहेस, तुला हे काम करावंच लागल. त्यानं सांगितलं मी देशमुखाचा नौकर आहे, तुमचं काम अजिबात करणार नाही. लागला अरे तुरे बोलायला खंडू पाटलाला. रागाला महाराज खंडू पाटलाला ऐकत नाही. हा जवळची काठी पडलेली होती, ती काठी हातात घेतली आणि इतक्या जोरात त्या हरिजन समाजातल्या माणसाला मारली की त्याचा उजवा हात हाडच मोडलं त्या हाताचं. बेशुद्ध तो पडला तिथं. त्याला बेशुद्ध पडलेलं पाहिलं. काही लोकांनी उचलून नेलं देशमुखाच्या वाड्यामध्ये, पाणी गिणी त्याला पाजवलं, वैद्य बोलवला, उपचार केले. पण आता देशमुखाला आहे ती संधी मिळाली पाटलावर सूड उगवायची. त्या उचललं त्या माणसाला, पोलीस स्टेशनला नेलं आणि खंडू पाटलावर केली केस फाईल. आता ती केस खंडू पाटलावर दाखल झाली. दुसऱ्या दिवशी तालुक्याच्या गावातून पोलीस न्यायला येणार खंडू पाटलाला. खंडू पाटील मनामध्ये घाबरला. पहिले लोक कायद्याला भ्यायचे. गावामध्ये एक पोलीस आला तर लोक लपून बसायचे मन. आता SP जरी आला तर कोणी भ्यायला तयार नाही. कायद्याची भीतीच राहिली नाही महाराज, कारण कायद्यातल्या पळवाटा माहीत झाल्यात ना लोकाला, आहे की नाही. कायद्यातल्या पळवाटा माहीत झाल्या म्हणून आता कायद्याची भीती नाही. पण पहिले लोक खूप घाबरायचे. खंडू पाटील आता घाबरला की नक्की मला शिक्षा होणार, नक्की मला पोलीस पकडून येणार. एवढा मोठा आमचा मान मर्तब आहे, गावामध्ये आमचा सन्मान आहे. खंडू पाटील विचार करतो की आता जर मला हातात बेड्या टाकून पोलिसांनी नेलं तर गावामध्ये माझा अपमान होईल. काय करावं. खंडू पाटलांनी विचार केला आता एकच आहे. माणसावर ज्या वेळेस संकट येतं त्यावेळेस तुकोबाराने सांगितलं संकट आलं की माणसानं एकच केलं पाहिजे, भगवंताची आठवण केली पाहिजे. परमात्म्याची आठवण करत चला, जीवनामध्ये आलेले संकट दूर होतात. तुकोबाराय सांगतात पडता जड भारी दासी आठवावा हरी, आठवावा हरी दासी आठवावा हरी.
हो पडता जण भारी दासी आठवा रे दासी आठवा रे दासी आठवा मग तो हो नेदिशी मग तो निदेशीन आड खाली सुदर्शन आड खाली सुदर्शन मग तो होऊन दिशीन शीन आड घाली सुदर्शन आड घाली सुदर्शन सुदर्शन आड घाली सुदर्शन मग तो निदेशीन आड खाली सुदर्शन आड खाली सुदर्शन सुदर्शन आड खाली सुदर्शन देशमुखानं पोलीस स्टेशनला जाऊन नाना प्रकारच्या केसेस केल्या खंडू पाटलावर. त्या काळात आपल्यावर परकीयांचं राज्य होतं, कायदा मोठा कडक होता. देशमुख मंडळी वाटलं बरं झालं काट्याना काटा निघाला, आता खंडू पाटील अडकतो. पण खंडू पाटलांनी मनातल्या मनात विचार केला की आता आपल्याला पर्याय दुसरा एकही नाही, आता समर्थाचे पाय धरल्याशिवाय पर्याय नाही. खंडू पाटील आला आणि समर्थाचे पाय धरले. भगवान, आता या संकटातून तुम्हीच मला वाचू शकता. झाली माझ्याकडून चूक, पण ती होतही नव्हती. पण मला तो आरे तुरे बोलत होता, सरकारी काम करत नव्हता. मग म्हणून मी अनावधानानं त्याला मारलं. माझी चूक मी कबूल करतो, पण समर्थ या संकटातून मला वाचवा. समर्थाने खंडू पाटलाला सांगितलं, खंडू जा, तुझी बाजू सत्याची आहे आणि तुझी बाजू सत्याची असल्यामुळे सत्याला कधीच मरण नसतं. सत्य अबाधित आहे. हा, सत्य काही काळ परेशान होऊ शकतं, पण सत्य पराजित कधीच होऊ शकत नाही. काळजी करू नको, जा. अकोल्याला आले खंडू पाटील. खंडू पाटलावर गुन्हा दाखल झाला, पण त्या गुन्ह्याचा ज्यावेळेस तपास लागला तर त्या तपासामध्ये खंडू पाटील निर्दोष म्हणून सुटले. समर्थानं लाज राखली. खंडू पाटलाला मोठा आनंद त्या ठिकाणी झाला. खंडू पाटील निर्दोष सुटले. यानंतर मारुतरायाच्या मंदिरामध्ये समर्थ राहत आहेत. तर एक दिवशी या शेगाव नगरीमध्ये या तेलुगू प्रांतातून काही ब्राह्मण मंडळी आली, तेलंगी ब्राह्मण. तर ते तेलंगी ब्राह्मण फिरत फिरत शेगावला आले. त्यांनी समर्थाची कीर्ती ऐकली आणि कीर्ती अशी ऐकली की समर्थ ब्राह्मणाचा मोठा सत्कार करतात. त्या सगळ्या ब्राह्मणाच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली, चला आपण जाऊ समर्थाकडं, वेद मंत्राचा उद्घोष करू आणि त्यांच्याकडून काही दक्षिणा मिळू. असा विचार करून ते सगळे तेलंगी ब्राह्मण दुपारची वेळ आहे, शेगावला आले आणि समर्थाच्या जवळ मारुतरायाच्या मंदिरामध्ये आले. एका मंचकावर एका पलंगावर समर्थ बसलेले आहेत. मुखातल्या मुखामध्ये भजन चालू आहे, गणगण गणात बोते असा जप चालू आहे. त्याच वेळेस हे सगळे तेलंगी ब्राह्मण तिथं जमा झाले आणि त्या तेलंगी ब्राह्मणांनी समर्थाकडं येऊन समोर बसून वेद मंत्राचा उद्घोष करायला सुरुवात केली. वेदातल्या ऋचा गायला सुरुवात केली. समर्थ स्तब्ध होऊन त्या ऋचा ऐकतायत. पण त्या ऋचा ऐकता ऐकता त्या ब्राह्मणाच्या हातून एक चूक झाली. स्वर उदात्त अनुदात्त झाला. गंमत अशी की कर्मकांड करत असताना, वेद मंत्राचा उच्चार करत असताना त्या वेद मंत्राची व्यवस्थित संहिता घेतली तरच उच्चार करावा, नाही तर करू नये असं सांगितलंय. का? याचं कारण आहे, वेदाचा मंत्र थोडा जरी चुकला तर देवाची पूजा नाही, देवाला शिवा दिल्यासारखं होतं. म्हणून संस्कृत मंत्राचा उच्चार करताना सावधान, है की नाही? आपण काही म्हणतो, आता घालीन लोटांगण तर लोकांचं ऐकायसारखं असते. ते घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे, प्रेमी आलिंगन आनंदे पूजन भावी वाळीन मे मने नामा, इथपर्यंत बरं आहे. पुढचं लय अवघड आहे.
त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव द्रविणम स काही म्हणतात लोक, ऐक नाही. पण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये म्हणे नामा म्हणायचं आणि बस करायचं, पुढचं म्हणायचंच नाही. त्याचं कारण आहे संस्कृत मंत्राचा उच्चार व्यवस्थित झाला पाहिजे. नाही तर होतं काय माहिती आहे का, आमच्या महाराजांनी एक दृष्टांत सांगायचा की एका माणसाची बायको आजारी होती, तिला मोठा दुर्धर आजार झाला आणि डॉक्टरांनी हात टेकले. ते म्हणले आता ही बाई वाचणार नाही. आता डॉक्टरचा नाद दिला सोडून त्यानं काही वैदिक ब्राह्मण बोलवले आणि त्या ब्राह्मणाला विचारलं का हो आता काय करू मी. ते म्हणले आता एक करा, तुमची बायको या संकटातून वाचावं असं वाटत असेल तर शतचंडी नावाचा यज्ञ करा. आणि तो शतचंडी यज्ञ करताना ज्यावेळेस आपण भगवतीच्या नावानं अवदान टाकू त्या यज्ञामध्ये, तर त्यावेळेस एक मंत्र म्हणताना संपुट लावायचं. काय म्हणायचं, भार्या रक्षतु भैरवी. हे भैरवी माता तो माझी भार्या म्हणजे माझ्या पत्नीचं रक्षण कर, ऐक नाही. मग मी काय, आम्ही मंत्र पुढे म्हणतो आणि तो मंत्र म्हणला की मग तुम्ही त्या मंत्राला संपुट लावायचं, भार्या रक्षतु भैरवी, भार्या रक्षतु भैरवी. त्यानं सांगितलं ठीक आहे. झाला यज्ञ सुरू. ब्राह्मणाने मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि त्याला संपुट लावायचं सांगितलं. त्याला म्हणले मन भार्या रक्षतु भैरवी. आता याची बोलताना चूक झाली, रच्या जागी यानं भ केलं. भार्या रक्षतु भैरवी म्हणायचं तर भार्या भक्षतु भैरवी म्हणला. भार्या रक्षतु भैरवी याचा अर्थ काय, हे जगदंबे माझ्या बायकोचं तू रक्षण कर असं म्हणलं असता तर जगदंबेनं प्राण वाचवला असता. पण यानं मंत्र काय म्हणला, भार्या भक्षतु भैरवी, माझ्या बायकोला खाऊन टाक म्हणला, गेली मरून ती, झालं दुसरं काय. संस्कृत मंत्रात झालेली थोडीशी चूक सुद्धा सहन होत नाही बरं का. पण मंत्र चळे थोडा तर धडची होय वेडा. याच्याकरता कोणतंही कार्य करताना विद्वान ब्राह्मण बोलवली पाहिजे. आता इथं मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होती, सरपंच साहेबांनी बोधन होऊन काही बिलोली होऊन काही ब्राह्मण मंडळी इथं आली, वैदिक ब्राह्मण मंडळी आहेत. वेद मंत्राचा उद्घोष उदात अनुदात व्यवस्थित स्वरामध्ये करत आहेत. कर्मकांड करत असताना याचा विचार केला पाहिजे. माणसं नेमकं याच्याकडेच लक्ष देत नाही. 50 लाखाचं घर बांधतील पण वास्तुशांतीला 10,000 ब्राह्मणांना मागितले की लोक म्हणतात ह्या सत्यनारायणावर उरकून, आहे का नाही. अरे 2,000 5,000 लोक जेव घालण्यापेक्षा व्यवस्थित वास्तुशांती कर येड्या. व्यवस्थित विद्वान माणसाला बोलो, कारण आयुष्यभर त्या घरामध्ये राहायचंय. त्या घराची व्यवस्थित वास्तुशांती जर नाही झाली तर ते घर तुला सुख नाही देणार, पुढे दवाखाना भरशील. पण हे कळतंय कोणाला. पण विद्वान ब्राह्मणाचंही कर्तव्य की त्याने वेदमंत्राचा उच्चार करताना व्यवस्थितरित्या केला पाहिजे. ही ब्राह्मण मंडळी आली, समर्थाच्या समोर बसली आणि यांच्या मनामध्ये असा थोडासा एक न्यूनगंड होता. यांना वाटलं यांना काय कळतंय, योगी आहे, साधू आहे, याला थोडीच वेदाचे मंत्र येतात. मग त्यांनी वेदमंत्राचा उच्चार करताना थोडा स्वर उदात अनुदात झाला आणि मुखातून मंत्र गलत निघाला. निघाल्याबरोबर समर्थ ताडकन पलंगावर उठून बसले. थांबवलं त्या ब्राह्मणाला आणि त्या ब्राह्मणाला बोलायला सुरुवात केली, थांबा थोडंसं, कुठं शिकलात वैदिकी तुम्ही? अरे मंत्र व्यवस्थित म्हणत जा. समर्थांनी सांगितलं, रे ही सरस्वती विद्या आहे, या विद्येचा उपयोग केवळ पोट भरण्याकरता नका करू दो. तर या विद्येला स्वतः सरस्वतीचा दर्जा समजून त्याला त्याची पूजा करत जा, वेदमंत्राचा उद्घोष नीट करत जा. समर्थांनी फटकारलं आणि ज्या अध्यायाचं पठण ती ब्राह्मण मंडळी करत होती त्याच्यातला जो मंत्र चुकला होता तो पूर्ण अध्याय समर्थांनी तिथं बोलून दाखवला. ब्राह्मणाला आपली चूक कळाली. सगळ्या ब्राह्मणांनी समर्थाचे पाय धरले. समर्थ आमचं चुकलं आमचं. समर्थांनी क्षमा केली. आता इथून पुढे तरी चांगलं वागत जा, हरकत नाही. बोलवलं खंडू पाटलाला आणि त्या सगळ्या ब्राह्मणाला त्या काळात 1-1 रुपया दक्षिणा दिली समर्थांनी आणि आनंदानं बोळवलं तिथून. ती ब्राह्मण मंडळी निघून गेली. त्यानंतर याच 8व्या अध्यायाच्या शेवटी कथा येते की त्या शेगाव नगरीमध्ये कृष्णाजी पाटील नावाचे ग्रस्त राहायचे. त्या कृष्णाजी पाटलाच्या मळ्यात एक दिवशी फिरत फिरत आमचे गजानन महाराज आले. एका दगडी ओट्यावर जाऊन बसले आणि कृष्णाजीला सांगितलं, कृष्णाजी तुझ्या या मळ्यात मला काही दिवस राहण्याची इच्छा आहे. कृष्णाजीनं मग वर पत्र वगैरे टाकले, सावली केली समर्थाला बसण्याकरता. एक पलंग टाकला सागवानी, त्या पलंगावर समर्थ बसले. आणि आता कृष्णाजी पाटलाच्या मळ्यात स्वतः देव आलाय राहायला. जिकडे तिकडे कीर्ती पसरली. शेगावचे लोक त्या कृष्णाजी पाटलाच्या मळ्यात गर्दी करू लागले. एक दिवशी या शेगाव नगरीमध्ये काही संन्यासी साधू संतांची एक
तीर्थवासी टोळी आली, 10-5 साधू होते त्याच्यामध्ये. ब्रह्मगिरी नावाचा एक गोसाई होता त्याच्यामध्ये, मुख्य आचार्य, आणि त्याच्यासोबत 7-8 साधू होते. ती साधू मंडळी आली शेगावमध्ये, कृष्णाजी पाटलाच्या मळ्यामध्ये आले. आणि तिथं आल्यानंतर त्या कृष्णाजी पाटलाला शेगावच्या लोकांना बोलायला सुरुवात केली, तुमचं काहीतरी भाग्य की आमच्यासारखे साधू तुमच्या गावामध्ये आले, आमची व्यवस्था करा. लोकांनी विचारलं, महाराज काय व्यवस्था करायची? म्हणले, आम्हाला खायला शिरापुरी लागते आणि प्यायला गांजा लागतो, घेऊन या. लोकांनी सांगितलं, महाराज आता शिरापुरी तर नाही आता केलेली, बेसन भाकरी जी समर्थांना आवडते, या बेसन भाकरीचा स्वीकार करा आणि तुमच्या चिलमी करता जितका गांजा लागेल तितका आम्ही आणून देऊ, चिंता करू नका. त्यांनी सांगितलं, आमचा 3 दिवस मुक्काम आहे तुमच्या मळ्यामध्ये. संध्याकाळी आमचे ब्रह्मगिरी गोसावी गुरुजी सुंदर असं प्रवचन करतात गीतेवर, ऐकायला यायचं तर या. सगळ्या गावकऱ्यांनी त्या साधूंची व्यवस्था केली. खाण्याकरता दुसऱ्या दिवशी मस्त शिरापुरी केली, पिण्याकरता त्यांना चिलिमी करता गांजा दिला. आणि त्याच्यानंतर तो ब्रह्मगिरी नावाचा गोसावी प्रवचन करू लागला. गीतेतला एक श्लोक घेतला त्यानं, नयनम छदंती शस्त्राणी नयनम दहती पावका. या श्लोकावर तो ब्रह्मगिरी गोसावी लागला प्रवचन करायला. समर्थ समोर बसलेले आहेत. समर्थांनी त्याचं ते प्रवचन ऐकलं आणि प्रवचन ऐकताना समर्थांनी त्या ठिकाणी ओळखलं की हा जो साधू आहे हा फक्त बोलका शंख आहे. जगामध्ये काही काही ते फक्त बोलकेच आहेत, समाजाला उपदेश करणारेच आहेत. स्वतःला त्यांनी त्या उपदेशाचा काही स्वीकार केला नाही. पण ऐका, समाजात सुधारणा त्याच वेळेस होईल ज्या वेळेस सांगणाऱ्याचं सांगणं हे कृतीतून आलेलं असेल तर, नाही तर सांगणाऱ्याची काही कमी नाही. आज तुम्ही वर्षभर एक वेगळा महाराज आणून सप्ताह करतो म्हणले तरी पुरतील, आणि दरवर्षी पुरतील इतके महाराज आहेत. सांगणाऱ्याची समाजात कमी नाही, पण इतके सांगणाऱ्या जन्माला येऊ नये लोक वागत का नाही, तर त्याचं एकच कारण आहे की सांगणाऱ्याच्या सांगण्यात आणि वागणाऱ्याच्या वागण्यातच काही ताळमेळ नाही. आमचे महाराज एक दृष्टांत सांगायचे. आरळीसारखं गाव होतं म्हणे, आणि त्या गावामध्ये एकादशीच्या दिवशी एका महाराजांचं कीर्तन होतं. आले ते महाराज कीर्तनाला. आता एकादशीचं कीर्तन म्हणजे एकादशीचा महिमा सांगावा लागेल ना. कीर्तनकाराचं एक वैशिष्ट्य आहे, समय कोणता आहे पाहायला पाहिजे, उत्सव कोणता आहे पाहायला पाहिजे, आणि त्याच्यावर काहीतरी बोललं पाहिजे, हे की नाही. नाही तर तितकंच पाठ करून तेच कीर्तन 10 जागी करणं याला कीर्तन म्हणत नाही. समय जाणला पाहिजे. एकादशीचा दिवस होता, त्या माणसाने एकादशीचं महात्म्य सांगितलं कीर्तनकारानं. एकादशी कशी धरावं ते सांगितलं, कशी धरायची एकादशी सांगितलं त्यानं. की दशमीच्या दिवशी एक वेळ जेवत जा, भागवतात सांगितली बरं का. नायगावकर, तुम्हाला नायगावकरच म्हणावं लागेल ना, आरळीकर तर नाही तुम्ही आता. ती एकादशी कशी धरायची सांगितली पद्धती भागवतामध्ये आले. एकादशी कशी धरायची, दशमीच्या दिवशी एक वेळ जेवावं, एकादशी दिवशी पाणी पिऊ नये, आणि द्वादशी सोडल्यानंतर पुन्हा काही खाऊ नये. 3 दिवसाचा उपवास आहे. 5 जमते का? तुम्ही मला विचारा, महाराज तुमचं कसं आहे? आता मला शुगर आहे बाबा, मला काही एवढा अवघड उपास होत नाही, पण ती माझ्या पद्धतीनं मी माझा कडक उपास करतो. उपास आपला एवढा कडक आहे. तुकाराम महाराजाला मी सांगितलं, महाराज कसं करू मी? महाराज म्हणले काय हरकत नाही, फराळाच्या मिशे धनी घेसे. महाराजांनी सांगितलं थोडा बहुत फराळ करत जा. पण तुकाराम महाराजाचं ऐकून मी उगं थोडा फराळ करतो. सकाळी उठतो, काही नाही, उगं 1 ग्लासभर दूध घेतो मी, जास्त काही नाही. ग्लासभर दूध घेतलं, नंतर स्नान वगैरे सगळं झालं की पूजा वगैरे झाली की थोडंसं ड्रायफ्रूट आपलं एवढे काजू बदाम खायचे, जास्त काही नाही, उगं एवढे. दुपारी 12-12:30 1 वाजलं की आमची आई म्हणा किंवा आमची मंडळी जास्त काही नाही, उगा अर्धा किलो साबुदाण्याची उसळ करतात, जास्त खातच नाही. पुन्हा 4 वाजता थोडंसं काही भगभग पोटात करू लागलं, उगं एखादं सेप किंवा 1-2 केळं, जास्त काही नाही. आणि संध्याकाळी आपली भगर आमटी 2-3 पराती खायची, बस झालं. आपली एकादशी लय कडक आहे. तुमची कशी आहे मला काही माहीत नाही. एकादशीचा उपवास कसा करावा ते महाराजांनी कीर्तनात सांगितलं. आता हा झाला विधी. आता काही निषेधामुखानंही वर्णन करावं लागतं ना. महाराजांनी सांगितलं ज्या दिवशी आपण द्वादशी सोडायला बसतो तर द्वादशी सोडताना चुकूनही वांग्याची भाजी खाऊ नये, हा नियम आहे का नाही. खाऊ नये वांग्याची भाजी, ते सामिष आहारामध्ये येतं म्हणून खात जाऊ नये ते सांगितलं. पण कीर्तन महाराजांना रात्री केलं, ते म्हातारी आली होती एक ऐकायला. एक म्हातारी, काही म्हाताऱ्या लय चतुर, ते म्हणले महाराज नुसतं बोलतेच का काही वागते बी, पाहाव का म्हणले. मग महाराजाला सांगितलं, महाराज उद्या 12 सोडायला आपल्या घरी, टाळकरी सगळे तुम्ही बी. आमंत्रण स्वीकारलं. सकाळी त्या म्हातारीच्या घरी जेवायला गेले. स्वयंपाक सुंदर झाला, बस पाठ टाकलाय पाय धुवायला.
आणि महाराजाचे पाय धुवू लागले. स्वयंपाकघरातून असा खमंग वास आला. तो वास महाराजाच्या नाकाला झोंबल्यावर महाराज म्हणे, वा जमलं हो, चांगलं केलं काहीतरी, खमंग वास येतो. जेवायला बसले. सगळ्यांच्या ताटात 2-2 वाट्या वाढल्या, महाराजाच्या ताटात एकच वाटी वाढली. महाराज म्हणले, आजी मला एक वाटी का? म्हणजे दुसऱ्या वाटीतलं जमत नाही ना तुम्हाला. सपक वरण केलं आणि वांग्याची भाजी केली. यानं घेतलं कपाळावर मारून. मला रात्री एवढं सांगितलं नसतं तर जमलं नसतं का? वांग्याची भाजी तर लय आवडायची याला. सगळ्याला वाढली महाराज. याच्या पोटामध्ये तोडायला लागलं उगं, है की नाही. कसं तरी घास 2-4 घास खाल्ले त्यानं. मला आजी काय सपक वरण केलं. मी मराठवाड्याचा माणूस आहे, मला तिखट खाल्ल्याशिवाय जमत नाही. तिखट नाही का काही? ते म्हणले, महाराज आहे हो तिखट, पण तुम्हाला जमना की म्हणले वांग्याची भाजी. महाराजांना सांगितलं, मावशी काय वांग्याचं ना आमचं वाकड आहे, वांग राहू दे, पाणी पाणी दे की म्हणला, काय बिघडलं का? म्हातारीनं ओळखलं. मला अर्ध्या पाण्यात महाराज आलाय आता. मग ती म्हातारी एवढी हुशार होती महाराज. आता तुमच्या इकडे काही पाटाचं पाणी येत नाही, आमच्या इकडे येलदरी धरण आहे, पाटाचं पाणी. ते पाटाचं पाणी सोडणारा जो पाटकरी असतो की नाही, किती पाणी सोडायचं त्याच्या हातात, तेवढाच दरवाजावर उचलतो. म्हातारीनं अशी पळी लावली आडवी, तेवढाच दरवाजा उचलला, पाणी तेवढं पडू लागलं. वांगे सगळे मागं अडकले. महाराजाचा जीवही मागं अडकला. महाराजांना सांगितलं, आजी म्हणले काय? माय महात्मा जेवतोय, पुण्यकर्म चालू आहे, धर्मादार कुत्र आड येत जाऊ नये, ती पळी काढ. म्हणले का? वांग्याच्या मनात असेल तर त्याच्या मनानं पडायचं असलं तर माझ्या पत्रामध्ये पडू दे म्हणजे. म्हातारीनं जसा चमचा दूर केला की 4-5 वांग्याने आत्महत्या केल्या याच्या ताटात. आणि महाराजांना चुरून खाल्लं. आता मला सांगा, असे सांगणारे असतील तर काय परिणाम होईल? गजानन महाराजांना ओळखलं की हा बोलतो तो पोपटपंची आहे, फक्त बोलका शंख आहे. महाराजांनी विचार केला की ज्या श्लोकावर यानं चिंतन चालू आहे याचं, त्या श्लोकाची याला काही प्रचिती आहे का पाहू. त्या ब्रह्मगिरी गोसाव्याचं प्रवचन झालं. समर्थाने जवळ बोलवलं. ज्या पलंगावर समर्थ बसले होते त्या पलंगावर येऊन तो ब्रह्मगिरी गोसाई बसला. भास्कर महाराज जवळ होते. समर्थाने सांगितलं, भास्कर अरे चिलीम दे ना पेटून, बराच वेळ झाला मी चिलीम पेली नाही, मला थोडीशी तलप आली. भास्करानं चिलीम दिली पेटून, आणि एक समर्थाला दिली, एक त्या ब्रह्मगिरी गोसाव्याला दिली चिलीम पेटून. समर्थाने चिलीम ओढायला सुरुवात केली. त्या चिलिमीमध्ये जो विस्तव होता, त्या विस्तवाचा एक स्फुलिंग नकळत चुकून त्या पलंगावर पडला. कोणाचं लक्षच नाही. पलंग सागवानी होता, जुना होता. त्या पलंगानं घेतला पेट. धूर निघू लागला. कशाचा धूर निघतो म्हणून इकडे तिकडे लोकांनी पाहिलं. पलंग पेटला. ते पलंग पेटलेला पाहिल्यावर ते ब्रह्मगुरु गोसाई जे तटकन उठला महाराज, तिथून लागला पळायला. समर्थांनी सांगितलं, ओ महाराज इकडे या. म्हणले काय? आत्ता प्रवचन केलं ना तुम्ही, आत्मा अमर आहे, आत्म्याला शस्त्र कापू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही. आता हा अग्नी इथं पेटलाय. तुम्ही आणि मी दोघं जण आत्मस्वरूपाला मानणारे आहोत, आपल्या आत्मस्वरूपाला धक्का लागणार नाही. या बसा पलंगावर. कशाचा ब्रह्मगिरी गोसाई बसतो महाराज, पळू लागला. समर्थानं सांगितलं, भास्करा. म्हणले काय? जाय त्या महाराजाला धरून आण. आडदांड होता भास्कर, शेतकरी माणूस. गेलं की धरली गच्ची त्या ब्रह्मगिरी गोसाईच, आणि गोपचूप आणून बसिलं त्या पलंगावर. धरली बकोटी त्या भास्करानं. ब्रह्मगिरी गोसाई तळमळ करायला लागला. ब्रह्मगिरी गोसाईला आता पश्चाताप आला. ते म्हणले, सांगणं आणि वागणं याच्यात लय फरक असतंय हो, लय अवघड आहे बरं. ऐक ना, तुम्हाला घडलेली घटना सांगतो. इथं नायगावजवळ कुंटूर आहे, आणि त्या कुंटूरच्या बाजूला एक परडवाडी नावाचं गाव आहे. धनगर समाजाची वस्ती आहे, 70 घराचं गाव आहे. आणि भागवत कथा होती तिथं. हे सगळे होते भागवत कथेला, आमची कलाकार मंडळी. आणि संध्याकाळी हांडे महाराजांचं कीर्तन होतं. ते हांडे महाराजांचं कीर्तन ऐकावं म्हणून मी असं समोर येऊन बसलो. आणि कीर्तन असं गावाच्या बाहेर सप्तात हो मंदिर. आणि योग असा की जे स्टेज केलं होतं आमच्या भागवतासाठी, त्या भागवताच्या स्टेजाच्या खालून एक सरप आला. कसा आला की कोणाला माहीत. महाराजाचं कीर्तन इकडं तोंड करून पुढं इकडं चालू, मी असा बसलो तोंड करून. सगळ्यात आजी माझी नजर त्या सर्पाकडे गेली. मी उठलो की ते नंतर आमचे ते शिवाजी पाटील तांदळीकर होते, टाळकरी. दगड घेतला महाराज असा निशाणा घेऊन, एका दगडातच सरप मारला. ते हांडे महाराज जे होते ते म्हणले, हे समोर बसले होते बुवाजी कोण आहेत? ते म्हणले, त्यांचं भागवत आहे या गावामध्ये. बरं बरं बरं. मी येऊन बसलो, मला नमस्कार केला. म्हणले, महाराज भागवत सांगायला की? म्हणलं हो. अहो, परीक्षिती राजाला सर्पाच्या भीतीपासून सोडवण्याकरता शुकदेवानी 7 दिवस भागवत सांगितलं. तुम्ही शुकदेव आहात आणि तुम्ही सर्पाला पाहून भिले का? म्हणलं महाराज, सांगणं वागणं याच्यात लय मोठा फरक आहे. आलं का लक्षात? आहे की नाही?
ज्यावेळेस संकट दिसते त्यावेळेस माणूस घाबरतोस. हा ब्रह्मगिरी गोसाई लागला पळायला. भास्करानं धरून आणलं बकोटीला, बसवलं त्या पलंगावर. पलंग धड 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 पेटला. त्या ब्रह्मगिरी गोसायानं पाय धरले, समर्था माझं बोलणं हे माझं ज्ञान केवळ पोट भरायचं, मला क्षमा करा. या जळत्या पलंगावर नाही मी बसू शकत, तुमचा अधिकार मी ओळखला नाही, समर्था मला क्षमा करा. सगळे लोक विनंती करायला लागलेत, शेगावचे महाराज त्या पलंगाचा त्याग करा, पलंग जळतोय, तुम्हाला इजा होईल, आम्हाला ते पाहणार नाही, विनंती आमची, पलंगाचा त्याग करा. ब्रह्मगिरी गोसाव्याच्या हाताला धरलं. समर्थ त्या जळत्या पलंगावरून उठले आणि जसे दोघंही त्या पलंगावरून उठले, धाडकन पलंग जागीच कोसळला आणि पलंगाची जळून राख झाली. त्या ब्रह्मगिरी गोसाव्याला समर्थ सांगायला लागला, अरे संन्यास घेतला, अंगावर भगवे कपडे घेतलेत, लोक तुम्हाला मानतात याचा अर्थ लोकाला कसाही त्रास देऊ नये. सकाळपासून पाहतो शिरापुरी काय मागताय, प्याला गांजा काय मागताय, हां आपली काय ठेवी आहे का इथं? अरे विचार केला पाहिजे. समाज आपल्यावर प्रेम करतो तर समाजाची पिळवणूक कधी करू नये. ब्रह्मगिरी गोसाव्याला समर्थ सांगायला लागले. ब्रह्मगिरीला सांगितलं, ब्रह्मगिरी म्हणले काय, साधू हा रसना साधून जिंकली पाहिजे, रसनेच्या अंकित साधू असू नये. तुझ्या जिभेला शिरापुरी खावी वाटते याचा अर्थ अजूनही तुझी रसना तुझ्या ताब्यात नाही. कसला गोसावी रे तू, है की नाही? निस्ते कपडे रंगवले म्हणजे गोसावी होत नाही. समर्थ त्या गोसाव्याला सांगतात आणि आमचे तुकोबाराय आपल्याला सांगतात, ज्यानं इंद्रियावर ताबा मिळवला तो गोसावी. तुकोबाराय म्हणतात, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी झालो गोसावी, इंद्रियाचे धनी झालो गोसावी, इंद्रियाचे धनी झालो गोसावी. काम क्रोध बंदी खानी, काम क्रोध बंदी खानी, तुका मने दिले दोन्ही, तुका मने दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई. ज्यांनी काम क्रोधाला जिंकलंय, ज्यांनी विकारावर ताबा मिळवला, 10 इंद्रिय ज्याच्या ताब्यामध्ये आहेत. आपल्या शरीराची रचना फार सुंदर आहे बरं का. आमच्या तुकोबाराने रूपकामध्ये वर्णन केलं. सकाळी काकडा होतो, काय दुर्दैव महाराज, खरं सांग का वारकरी संप्रदायाचं दुर्दैव सांगतो, एवढं वाङ्मय कोणाकडेच नाही सरपंच साहेब. वारकरी संप्रदायामध्ये जेवढं वाङ्मय संतांनी निर्माण केलं तेवढं वाङ्मय कोणाकडेच नाही. एकट्या आमच्या शांतीब्रह्म नाथ महाराजांनी जेवढं वाङ्मय निर्माण केलं तर जगामधला कोणताच कवी इतकं वाङ्मय निर्माण करू शकला नाही. इतकं चांगलं वाङ्मय फक्त एकच आहे, वारकरी संप्रदायाचं दुर्दैव. जे चांगलं आहे तिथं लोक येतच नाही. सकाळचा काकडा इतका चांगला आहे, लक्ष देऊन ऐकला किंवा लक्ष देऊन म्हणला तर निस्त्या काकड्याच्या भजनानं माणसाला वैराग्य येईल, पण काकड्याला कोणीच नसतं. आता रोज सकाळी आम्ही वॉकिंगला चाललो, तिकडं 4 जण आहेत काकड्याला, 4च जण आहे का नाही. आता ते काय बोलावं बी काय, चांगले चांगले मोठाले भजने बी काकड्याला येत नाहीत. मी एका चांगल्या भजनाला म्हणलो, का रे काकड्याला काय येत नाही, कमाल आहे म्हणला, तुमची पटाचे बैल कुठं नांगराला लावतात. वा रे वा. आम्ही ज्यावेळेस विद्यार्थी दशेमध्ये होतो, आमचे महाराज म्हणायचे, परो एखाद्या वेळेस कीर्तनाला नाही आलं तर चालेल म्हणायचे, गाथ्याला येत जा, काकड्याला येत जा, हे नेमाचं भजन आहे म्हणायचं. तर काकड्याचं भजन एवढं गोड आहे, त्याच्यात काही रूपकात्मक अभंग आहेत आणि त्या रूपकात्मक अभंगामध्ये महाराजांनी आपल्याला बोध दिला आहे. आपल्या शरीराच्या रचनेचं वर्णन केलं तुकोबाराने. मनाजी पाटील देह गावीचा, विश्वास धरून कायाचा, घात करील नेमाचा, पाडील कशी, मी आलो रायाचा दोषी, हो रायका दादा, मी आलो रायाचा दोषी, हो रायका दादा. जोशी नावाचं प्रकरण आहे की नाही. त्या जोशी प्रकरणामध्ये तुकोबाराय सांगतात की आपलं जे शरीर आहे, 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय यांचा समुदाय. या शरीररूपी रथाचा सारथी मन आहे आणि मनानं जिकडं नेलं तिकडं हे इंद्रिय जातात. हो
मनाच्या मागं जातात इंद्रिय, आणि मनाची धाव कुठं असते? मन विषयाकडेच नेतं इंद्रियाला, दुसरीकडे कुठं नेणार? आणि एवढं चंचल आहे महाराज मन, आहे का नाही? एवढं चंचल आहे. जगामध्ये 10 वस्तू चंचल सांगितल्या, आणि 10 वस्तूमध्ये पहिला नंबर मनाचा. मनो मधुकरो मेघो मानिनी मा मदो मर्कटो मकारो दश चंचला. 10 वस्तू चंचल सांगितल्या, त्याच्यात पहिला नंबर मनाचा लागलाय. मन कसं आहे? त्या मनाचं वर्णन आमच्या ज्ञानराज माऊलीने मोठं गोड केलंय. हे मन कसं आहे? एका जागी स्थिर राहत नाही, भुंग्यासारखं आहे, भुंग्यासारखं. ज्ञानराज माऊली म्हणतात, रुनु झुनु रे भ्रमरा साडी तू अवगुण रे भ्रमरा. ऋण झुनु रे भ्रमरा साडी तू अवगुण रे भ्रमरा. ऋण झुनु रे भ्रमरा साडी तू अवगुण रे भ्रमरा. ऋण झुनु रे भ्रमरा साडी तू अवगुण रे भ्रमरा. चरण कमळ दळो रे भ्रमरा. चरण कमळ दळो रे भ्रमरा. भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. साडी तू अवगुण रे भ्रमरा. ऋण झुनु रे भ्रमरा साडी तू अवगुण रे भ्रमरा. भुंग्यासारखं मन आहे ते, एका जागी स्थिर राहतच नाही. आता तुम्ही आपण सगळे इथं बसलोत की नाही, आपलं मन जाऊन आलं पा घरी कितीदा तरी. तुमचं गेलं की नाही मला माहित नाही, माझं वसमतला जाऊन आलं. बरं त्याला झालं काय तिकीट लागणार? बरं त्याचा वेग एवढा आहे, विमानापेक्षा जास्त स्पीड आहे त्याची. ते मन विषयाकडे जातं, आणि त्या मनाच्या मागं मागं इंद्रिय जातात. मग संन्यास 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 या शब्दाचा अर्थ काय? तर ज्ञानोबाऱ्यांनी मोठी गोड ओवी घातली ज्ञानेश्वरी मध्ये. संन्यासी कोणाला म्हणायचं? तर ज्ञानोबाची ओवी आहे का? मोठी गोड ओवी ज्ञानेश्वरीतली. ज्ञानोबराय म्हणतात की वरपांगी भौतिक वस्तूचा त्याग करणं याला संन्यास म्हणत नाही. तर ज्ञानोबाऱ्यांनी संन्यास या शब्दाची व्याख्या सांगितली. मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण. पार्था तो संन्यासी जान योगयुक्त. स्वतःचा मीपणाही जो विसरलाय त्याला संन्यासी म्हणतात. स्वतःच्या देहाचंही अस्तित्व जो नामरूपातीत झाला, नामरूपाला जो मिथ्या मानतो, देहाला जो उपाधी मानतो, त्याला साधू म्हणतात. नाही तर देह पोषण्याकरता झालेला साधू तो साधू नाही. अलग लक्षात. या सगळ्यापेक्षा साधू वेगळा असतो. मग ज्यानं इंद्रियावर विजय मिळवला त्यालाच साधू होता येतो, कोणालाही नाही. म्हणून जगामध्ये फार थोडे साधू आहेत. वेशाचे साधू वेगळे आणि अवस्थेचे साधू वेगळे, व्यवस्थेचे साधू वेगळे आणि अवस्थेचे साधू वेगळे. म्हणून अवस्थेचा साधू हो, समर्थ सांगायला लागले त्या ब्रह्मगिरी गोसाव्याला, अरे तुम्ही जे संन्यस्त माणसं आहात की नाही, जगत उद्धारा करता तुमचा अवतार आहे. तुम्ही जगाचा उद्धार केला पाहिजे, जगताला त्रास नाही दिला पाहिजे. ब्रह्मगिरी आजपासून जसा बोलतोस तसं वागायला शिक. ब्रह्मगिरी गोसाव्याला समर्थाने उपदेश केला आणि तो ब्रह्मगिरी गोसाव्यानं मान्य केला. समर्थाचे पाय धरले आणि तो ब्रह्मगिरी गोसावी आपल्या सगळ्या शिष्याला घेऊन शेगावमधून त्या ठिकाणी निघून जातो. यानंतर पुढे 9व्या अध्यायामध्ये समर्थाच्या काही चमत्काराचं सुंदर असं वर्णन आमच्या दासगणू महाराजांनी केलं. या शेगाव नगरीमध्ये एक महादेवाचं फार सुंदर मंदिर होतं. त्या शेगावमध्ये एक मोठे नावाचा सावकार होता आणि त्या मोठे सावकारानं बांधलेलं ते महादेवाचं मंदिर होतं. म्हणून लोक त्या मंदिराला मोठे सावकाराचं मंदिर म्हणायचे. दासगणू महाराज म्हणतात, जगामध्ये परमात्म्याने ऐश्वर्य खूप जणाला दिलं, पण ऐश्वर्य देऊन उपयोग काय? औदार्य फार कमी लोकांना दिलंय. नुसतं ऐश्वर्य देऊन करता काय? जगामध्ये श्रीमंत खूप आहेत, आहे की नाही?
पण काही काही श्रीमंत असे आहेत, म्हणले काय चमडी जाय पर दमडी न जाय. परमात्म्यानं श्रीमंती दिली तर त्या श्रीमंतीचा उपयोग दाना करता केला पाहिजे. मी काल सांगितलं तुम्हाला की 3 गोष्टी सांगितल्या तुम्हाला. तुम्हाला तन स्वच्छ करायचं असेल तर स्नान करा, तुम्हाला मन स्वच्छ करायचं असेल तर ध्यान करा, आणि तुम्हाला धन शुद्ध करायचं असेल तर दान करा. असं समजू नका की आपण दान केलं म्हणजे आपल्या जवळचं काही जातं. तुम्ही जे दान करता त्याच्या अनंत पटीनं परमात्मा तुम्हाला देतो. तुम्ही अनुभव तर घेऊन पहा. म्हणून जगामध्ये अशी दातृत्व करणारी मंडळी फार कमी आहेत. फार कमी म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडे ऐश्वर्य असेल पण परमात्म्याने त्यांना औदार्य दिलं नाही. दान करण्याकरता 3 गोष्टी लागतात. दान करण्याकरता औदार्य लागतं, दान करण्याकरता ऐश्वर्य लागतं, आणि दान करण्याकरता स्वातंत्र्य लागतं. तिन्हीतून एकही गोष्ट कमी असेल तर जमतच नाही. जगामध्ये काही माणसं असे, एवढा सुंदर सप्ताह होतो या ठिकाणी गजानन विद्यालयाच्या प्रांगणामध्ये, त्यांना असं वाटतं एखादी पंगत आपणही दिली असती तर बरं झालं असतं. खूप अंतकरणापासून वाटतं त्याला द्यायला पाहिजे होती आपण पंगत, पण करता काय, परमात्म्यानं काही दिलं नाही. रोज मजुरीला जाणारा माणूस, म्हणजे याची इच्छा आहे पण देवाने याला ऐश्वर्य दिलं नाही. याच्या जो दातृत्व आहे पण ऐश्वर्य कुठे आहे. पण काही लोकांजवळ ऐश्वर्य आहे पण दातृत्व नाही. म्हणजे संपत्ती खूप आहे पण त्यांच्याकडे गेले की नाही सप्त्याची पट्टी मागायला, ते म्हणतात देऊ की देऊ की. आमच्या वसमतला एकदा असंच सप्ताह असतो माघ महिन्यामध्ये. लोक म्हणले काय छोटा सप्ताह व्हायला आपला दरवर्षी, यंदा मोठा करू सप्ताह, असं करू तसं करू, ही भागवत कथा ठेवू, अशी आमके महाराज आणू. मी म्हणलं खर्च खूप लागतो ना. म्हणजे मग थोडी पट्टी जास्त देऊ ना, ऐकण्या मला हरकत नाही. एक माणूस आला होता, त्यानं सांगितलं चांगलं काम आहे हो, दिलं पाहिजे. म्हणला किती लागायला सप्त्याला खर्च? मी म्हणलं लागल 2-3 लाख रुपये. हे काय म्हणला, पहिला 1 लाख रुपयाचा आकडा आपला, चेकच फाडून दिला महाराज त्यानं. आम्ही म्हणलो चांगली गुढी लागली, बवणी चांगली झाली. यानं 1 लाख दिले, मग बाकीचे काय जमा करायला काय अवघड आहे का? ते चेक घेतला आणि दुसऱ्या दिवशी बँकेत गेलो मी मोडायला. बेरर चेक होता. मला ते चेक घ्यावं, मोडावून तयारीला लागावं, सप्त्याच्या पत्रिका छाप. ते बँकेत चेक सबमिट केला, ते जसा गेला तसा चेक वापस आला. त्या क्लर्कनं सांगितलं महाराज चेक पास होत नाही तुमचा. म्हणलं का? म्हणले ज्यानं चेक दिलाय त्यानं सहीच केली नाही म्हणले या चेकवर. मला वाटलं इसरलं काही की. पुन्हा आलो वापस, त्याच्या घरी गेलो. मला सावकार सही राहिली हो करायची. ते मला महाराज आमच्या 7 पिढ्यामध्ये आम्ही दान दिलंय पण अजून नाव सांगितलं नाही. म्हणलं मी नाव सांगणारच नाही म्हणलं, आणि नाव लिहिणार बी नाही चेकवर. मग आता तुझा चेक का चुलीत घालायचा का 1 लाख रुपयाचा? म्हणजे याच्याजवळ ऐश्वर्य आहे पण औदार्य आहे का? नाही. असे कवडी चुंबक खूप आहेत समाजामध्ये. आणि काही काही वेळेस ऐश्वर्य असते, औदार्य असते, पण देण्याची स्वातंत्र्य नसते. एकाला म्हणलो लिही की पट्टी, त्यानं मला लिहितो महाराज पण उद्या. म्हणलं का? तर मला घरी विचारावं लागतंय. घरी विचारल्याशिवाय चावी लक्ष्मीचे हाती आणि तिशी यावे काकुळती, तिला विचारल्याशिवाय काही जमत नाही. तुम्ही सगळे इथं बसलात, सुंदर मंडप टाकलाय सप्ताह करता, रात्री कीर्तनाला तुम्ही आले, एवढे मोठे फोकस लावलेले, लाईट लावलेले आहेत. या सगळ्या लाईटचं बटन इकडे आहे आमच्या ऑपरेटरकडं. यानं इकडून बटन दाबावतं, इकडे लाईट लागतो. असे बरेच लाईट इथं बसलेले असतील की ज्याचे बटन कुठे आहेत, अलग लक्षात तुमच्या? हा, म्हणजे औदार्यही असतं, ऐश्वर्य असतं पण स्वातंत्र्य नाही. पण तिन्ही गोष्टी जिथं एकत्र येतात तिथं दान घडतं. हा मोठे सावकार मोठा दानी होता, त्यानं सुंदर महादेवाचं मंदिर बांधलं आणि त्या मंदिरात राहण्याकरता आमचे समर्थ आले, थांबले तिथं मंदिरामध्ये. तर त्याच शेगाव नगरीमध्ये गोविंदबुवा टाकळीकर नावाचे ग्रस्त होते. मंदिरामध्ये काहीतरी उत्सव होता आणि कीर्तनाकरता गोविंदबुवा आले होते. 2-3 दिवस मुक्काम होता त्यांचा तिथे. तर ते गोविंदबुवा घोड्यावर फिरायचे. तर ज्या घोड्यावर गोविंदबुवा फिरायचे ते घोडा एवढा खट्याळ होता, ते फक्त त्या गोविंदबुवालाच भ्यायचा. बाकी कोणी जवळ आलं की लात मारायचा, कोणाला चावायचाच, कोणाला काहीच करायचा, खिंकाळायचा. धास्तीच होती त्या गोविंदबुवाच्या घोड्याची. घोडा मंदिराच्या बाहेर बांधलाय. गोविंदबुवांचं कीर्तन झालं मंदिरामध्ये आणि गोविंदबुवा आराम करतायत. पण गोविंदबुवाच्या मनामध्ये धाकच आहे, रात्रीच्या वेळेस घोड्यानं कोणाला काही केलं तर ते रात्रीतून 2-3दा उठून त्या घोड्याला पाहायचे. आज सुद्धा गोविंदबुवा उठलेत आणि उठून घोड्याकडे पाहतात तर घोडा शांत दिसला. मला एवढा शांत घोडा झाला तरी कसा?
नीट लक्ष देऊन पाहिलं तर घोड्याच्या चारही पायाच्या मधात आमचे समर्थ सद्गुरू गजानन महाराज झोपले. गोविंदबुवाला परिचिती होती. मागे एकदा कीर्तन करता करता अर्ध कीर्तन ओट्यावर बसून आमचे गजानन महाराज स्वतःच्या मुखातून उच्चार करत होते. अधिकार माहीत होता योगी आहे. आल्यावर पाय धरले, महाराज या घोड्याच्या पायात नका झोपू, घोडा फार अवखळ आहे, खोडकर आहे, तुम्हाला त्रास देईल, तुम्हाला मारेल. समर्थाने सांगितलं आजपासून मलाच काय कोणालाच घोडा हा काही करणार नाही. घोड्याच्या पाठीवरून हात फिरवला, सांगितलंय पाय एक कीर्तनकार तुझ्या पाठीवर बसून फिरतोय, समाजाला त्रास देत जाऊ नको, मारू नये बरं कोणाला, शांत हो. आणि त्या दिवशीपासून तो घोडा शांत झाला. म्हणजे योग्याच्या अंगी ही शक्ती आहे की एवढ्या द्वाड घोड्याला आमच्या गजानन महाराजांनी शांत केलं. हा चमत्कार त्या ठिकाणी अशा प्रकारचा झाला. गोविंदबा सुंदर अशी स्तुती समर्थाची असणारी करू लागले. सगळे लोक त्या ठिकाणी तिथं गोळा झाले आणि सगळ्या लोकांनी समर्थाचं ते सुंदर कृत्य पाहिलं. गोविंदबुवाच्या मुखातून सुंदर अशी स्तुती निघाली. ती स्तुती दासगणू महाराजांनी या ठिकाणी वर्णन केली. अचिंत जगता प्रतिकृती तुझी कोणा न कळे, असो खल हे केवडा तव कृपे सुमार्गी वळे. उने पुढतीये तुझ्या खचित रत्न चिंतामणी, श्री सतत माझिया वरदहस्त ठेवा झनी. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. गोविंदबुवा स्तुती करू लागले. सगळ्यांना समर्थाचा अधिकार कळाला. त्यानंतर एक घटना घडली. समर्थ शेगावला राहत असताना एक दिवशी समर्थाच्या दर्शनाकरता बाळापूरून 2 जण आले. ते 2 ग्रस्त येता येता बाळापूरून विचार केला त्याने जाण्याच्या दिवशी की समर्थाच्या भेटीला पण चाललो. समर्थ रोज चिलीम पितात, तर मग चिलीम पिण्याकरता जी बुटी लागते ती आपण समर्थाकरता घेऊन जाऊ. विचार केला पण आले गुरुवारी दर्शनाकरता, पण ते आणायचे विसरले. पहिली वारी अशीच गेली. मग दुसऱ्या वारीला याने विचार केला धोत्राला गाठ मारा आता ध्यानात राहण्याकरता, आणूच. दुसरी वारी तशीच व्यर्थ गेली. तिसऱ्या वारीला आले. आता मात्र समर्थाला राहवलं नाही. भास्कर महाराज जवळ होते. त्या भास्कर महाराजाला सांगितलं, भास्करा म्हणले काय काय लबाड लोक आहेत रे, नवस करतात आणि विसरून जातात. अरे माझ्याकरता बुटी आणतो म्हणले होते, आणली नाही यांनी. त्या दोघांच्या मनामध्ये शरम निर्माण झाली. त्यांनी विचार केला चला आता समर्थाला बुटी आणून देऊ. पण आणण्याकरता ते उठले. समर्थाने सांगितलं बसा खाली, आता शिळ्या कडीला ऊत आणू नका. नवस करताय ना तर नवस फेडण्याचा प्रयत्न करत जा. काम झालं की देवाला विसरायचं नाही. नाही तर काम होस तर देव माझा बाप, आणि काम संपलं की देवाच्या बापाचा मी बाप. माणसं नवस तर करतात देवाला. आमच्या इकडे एका बाईला नातूच होईना गेला. तिनं देवाला नवस केला, देवा मला नातू दे, तुला सोन्याची टोपी वाईल म्हणली मारुतीला. मारुतीला वाटलं मला आतापर्यंत लोकांनी सोन्याची टोपी कोणच दिली नाही, बाई देतो म्हणाली, दिला तिला नातू. बाई मोठी हुशार, करताना तर नवस केला पण त्या नाताचं नाव ठोस सोन्या ठेवलं आणि टाळू माकून माकून काळी झर झालेली टोपी आणली मारुतीच्या डोसक्यात घातली. मारुती म्हणला हे काय? म्हणली सोन्याची टोपी. ते म्हणलं सोन्याची कस काय? नातवाचंच नाव सोने ठेवलंय. आणि तुला काय वाटलं? म्हणली सोन्याची म्हणजे त्या सोन्याची. वार वा म्हणली 64,000 रुपये तोळा झालंय. माणसं नवस करताना करतात पण नंतर देवालाही फसवतात. समर्थांनी सांगितलं कमीत कमी नवस करताना विचार तर करत जा. त्यांच्या अंतकरणात काय चाललं ते समर्थांनी ओळखलं. ही योग्याची खूण आहे. यानंतर बाळापूरचाच एक बाळकृष्ण नावाचा गृहस्थ तो शेगावला एक दिवशी दर्शनाला आला आणि समर्थाला त्या ठिकाणी विनंती करतो की माझ्या गावी तुम्ही यायचं. हा जो बाळकृष्ण होता ना हा समर्थ रामदास स्वामीचा भक्त होता. दरवर्षी सज्जनगडाला समर्थाची पायीवारी करायचा बायकोला सोबत घेऊन. प्रत्येक गावात जायचा, भिक्षा मागायचा. आलेल्या भिक्षेमध्ये भगवान रामचंद्र प्रभूला नैवेद्य दाखवायचा. आपण त्या भिक्षेचं भक्षण करायचं आणि पायी समर्थाची वारी त्या ठिकाणी करायचा. असं करता करता 60 वर्षाचा झाला. हातपाय थकले. शेवटची वारी आहे. रामदास स्वामीच्या समाधी समोर बसला. खळखळ डोळ्यामध्ये अश्रू आले. समर्था आता नाही चालवत, पुढची वारी माझी कशी होईल? माझी वारी चुकणार तर नाही ना? विचार करतोय. रात्री झोपला. त्याच्या स्वप्नात समर्थ आले आणि समर्थाने सांगितलं बाळकृष्णा घाबरू नको, या वारीला तुला यायची गरज नाही. पुढच्या दासनवमीला तू तुझ्या घरी दासनवमीचा उत्सव कर, मी तुझ्या घरी येईल. दुसऱ्या वर्षी दासनवमीचा उत्सव त्या बाळकृष्णानं घरी करायचा ठरवला. सुंदर 7 दिवसाचा सप्ताह केला.
दास नवमीच्या दिवशी सकाळी समाराधना सुरू आहे, दुपारची वेळ झाली आणि बरोबर दुपारच्या वेळी बाळापूरला समर्थ सद्गुरू गजानन महाराज त्या बाळकृष्णाच्या घरी आले। सगळ्यांनी गजानन महाराजाला आलेलं पाहिलं आणि सांगितलं, बाळकृष्णा तुझी दास नवमी सफल झाली, तुझ्या घरी समर्थ सद्गुरू गजानन आले। त्या बाळकृष्णानं सांगितलं, आनंद आहे, या साधूचं मी दर्शन घेईल, पूजा करेल, पण मला रामदास स्वामी येतो म्हणले होते, त्यांची वाट पाहतोय मी। आला बाहेर, समर्थाच्या पायावर लोटांगण घातलं आणि समर्थाची पाद्यपूजा करू लागला। त्यावेळेस अशी नजर वर केली तर समर्थ गजानन महाराजांनी त्या बाळकृष्णाला समर्थ रामदास स्वामीच्या स्वरूपामध्ये दर्शन दिलं। रामदास स्वामीची ती मूर्ती पाहिली, त्याच्या डोळ्यातून गळगळा अश्रू गेले। समर्थाच्या स्वरूपात आज माझ्या घरी गजानन महाराज आले। मोठ्या आदराने गजानन महाराजाला नेलं, राहण्याचा आग्रह केला आणि वचन घेतलं, महाराज मी दरवर्षी दासनवमीचा उत्सव करेल, तुम्ही दरवर्षी माझ्या इथे येत जा। समर्थांनी वचन त्या ठिकाणी दिलं आणि त्या दिवशीपासून त्या बाळकृष्णाच्या घरी समर्थ गजानन महाराज दरवर्षी दासनवमीला यायचे। या सगळ्या कथा आमच्या दासगणू महाराजांनी 9व्या अध्यायामध्ये विशद केल्या। त्यानंतर पुढं 10व्या अध्यायामध्ये विषय आला की एकदा आमचे गजानन महाराज फिरत फिरत अमरावतीला गेले। अमरावतीला गेले तर तिथं आत्माराम भिकाजी नावाचा एक गृहस्थ आहे, त्या गृहस्थाच्या घरी गेले। तो मोठा गजानन महाराजांचा भक्त आहे, त्यानं स्वागत केलं। हजारो लोक दर्शनाकरता जमा झाले। त्याच अमरावती नगरीमध्ये गणेश खापर्डे नावाचा एक वकील होता, त्या वकिलाच्या घरी आमचे गजानन महाराज गेले आणि त्याच अमरावती नगरीमध्ये गणेश आप्पा नावाचा लिंगायत समाजाचा एक माणूस होता, त्याच्या बायकोचं नाव चंद्राबाई। त्या चंद्राबाईनं सांगितलं, का हो आपण ज्याची भक्ती करतो तो परमात्मा आज आपल्या गावी आलाय, माझी इच्छा आहे गजानन महाराजाला घरी बोलवता का? त्या गणेश आप्पानं सांगितलं, तू काय वेडी आहेस का? अगं भिकाजी आप्पाच्या घरी तो थांबलाय, एवढ्या मोठ्या माणसाच्या इथं, आत्माराम भिकाजीच्या इथं, खापर्डे वकिलाच्या इथं मोठा महात्मा आहे, मोठ्यांच्या घरी जात असतो, आपण गरीब माणसं, आपल्या घरी कशाचं समर्थ येणार? पण त्या चंद्राबाईनं हट्टच धरला, जा बोलून तर आणा समर्थाला। समर्थाला बोलवण्याकरता आला, गर्दी आहे, सगळे लोक बसलेत, त्या गर्दीमध्ये बसला पण बोलायची हिंमत होत नाही। शेवटी समर्थानंच त्याच्याकडे पाहिलं, सांगितलं, गणेश आप्पा घर कुठं आहे तुमचं? सांगितलं, महाराज जवळच आहे, चला मला तुमच्या घरी यायचं। गणेश आप्पाला कानावर विश्वासच बसत नाही, माझ्या मनातलं समर्थांनी कसं जाणलं? मोठ्या आदराने तो गणेश आप्पा आला, समर्थाला आपल्या घरी घेऊन येतो। चंद्राबाईला आनंद झाला, मोठं स्वागत समर्थाचं केलं आणि समर्थ अमरावतीहून परत शेगाव नगरीला येत आहेत। त्यावेळेस कृष्णाजी पाटील शेगावला समर्थ ज्या मारुती मंदिरामध्ये राहतात, विनंती केली, महाराज माझ्या मळ्यात चला परत, तुमच्याकरता ते छप्पर घातलंय, काय माझ्याकडून चूक झाली का? तुम्ही मळ्यात का येत नाही? माझी विनंती आहे, मळ्यामध्ये त्या ठिकाणी चला। तर अशी विनंती त्या ठिकाणी करू लागले। तर समर्थांनी सांगितलं की मी आता तुझ्या मळ्यात येणार नाही, न बंकटलालच्या घरी जाणार, न खंडू पाटलाच्या घरी जाणार। म्हणले मग? समर्थांनी सांगितलं, हे मंदिराच्या समोर जो ओटा आहे जिथं मी बसलो, मी इथंच राहणार आजपासून। समर्थांनी संकेत दिला, सगळे शेगाववासी एकत्र आले आणि त्यांनी विचार केला की समर्थ इथं राहण्याची इच्छा करतायत। वर्गणी केली, लोकवर्गणी, आणि तिथं एक छोटासा मठ समर्थाकरता त्या ठिकाणी बांधला। समर्थाकरता तो मठ बांधला। बाळापूरचा बाळाभाऊ नावाचा ग्रस्त हा तार मास्तर होता। समर्थ ज्यावेळेस अमरावतीला आले त्यावेळेस समर्थावर याची भक्ती जडली आणि तो समर्थाच्या मागच गेला, नोकरीचा राजीनामा देऊन। समर्थाचे पाय सोडायचेच नाही, समर्थाची सेवा करतो। एक दिवशी भास्करांना सांगितलं, समर्थ म्हणले काय, लड्डू पेढे खायला जरा सोकलाय बरं, हा आपल्या माग माग फिरतोय, याची पहा बरं सोय। समर्थानं जवळच एक व्यक्तीच्या हातातली छत्री घेतली आणि त्या छत्रीनं बाळाभाऊला मारायला सुरुवात केली। छत्री मोडली, काठी घेतली, बेदम बाळाभाऊला मारू लागले। सगळ्या लोकांनी विनंती केली, समर्थ मरेलो हा, याला सोडून द्या। शेवटी मारून मारून थकले, समर्थानं हातातली काठी फेकून दिली आणि सांगितलं, तुम्हाला काय वाटलं मी याला मारलंय? म्हणले, हो अजिबात नाही, काढा याचे कपडे, याच्या अंगावर एकतर वळ आहे का पहा, एकही वळ नाही। आणि सांगितलं, बाळाभाऊ उठ उठ म्हणल्यावर झोपेतून उठल्यासारखा बाळाभाऊ उठून बसला। भास्कराला सांगितलं, भास्करा तुझ्या मनात शंका होती ना, हा लड्डू पेढे खाण्यासाठी इथं आला, तुझ्या मनातली ही शंका जाण्याकरता मी हा उपाय केला। अरे हा माझा खराच भक्त आहे। समर्थ त्या ठिकाणी सांगतायत की हा माझा अनन्य भक्त आहे। बाळाभाऊला ही प्रचिती समर्थांनी त्या ठिकाणी दिली। त्यानंतर पुढे कथा येते,
की बाळापूरला एक सुखलाल अग्रवाल नावाचे गृहस्थ होते. तर या सुखलाल अग्रवालाच्या घरी त्याची एक गाय होती, मोठी द्वाड होती. समर्थ बाळापूरला आले. ही गाय एवढी अवघड होती, कोणाला शिंगच मार, कोणाला लातच मार. गावातले लोक त्रासून गेले. गायीला धरण्याकरता प्रयत्न करू लागले, कोंडवाड्यात नेऊन टाकू, पण गाय कोणाला सापडायचीच नाही. सगळे त्या गायीच्या द्वाडपणाला त्या ठिकाणी कंटाळलेत. आणि शेवटी त्या सुखलालाला विनंती केली, या गायीची काही व्यवस्था करा ना. त्या सुखलालानं सांगितलं, तुम्हीच करा व्यवस्था, काय करायची ते करा. आखरीला नाईलाजानं लोकांनी काही खाटकाला विनंती केली की तुम्ही गाय धरून न्या, ऐक नाही. त्यांनी प्रयत्न केला पण त्यांनाही ती गाय आवरेना, अशी ती द्वाड गाय. पण समर्थ त्या बाळापूरला येतात, त्या सुखलाल अग्रवालाच्या घरी ती गाय उभी होती. त्या गायीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न समर्थ करतात. विनंती केली, समर्थ ती गाय फार डिवरी आहे, जाऊ नका तिच्या घरी. समर्थ गायीच्या जवळ गेले, गायीच्या पाठीवरून हात फिरवला, सांगितलं, हे गोमाता, तू विश्वजननी आहे, तू विश्वमाता आहे. तुझ्या पोटामध्ये 33 कोटी देवाचा वास आहे. विनंती माझी की हे गोमाता, तू आजपासून कोणाला त्रास देऊ नको. लोक तुझी पूजा करतात, नको अशी द्वाड वागू ग. समर्थाचा हात पाठवून फिरल्याबरोबर तेवढी त्या सुखलाल अग्रवालची गाय शांत झाली. मी पुन्हा तुम्हाला सांगतोय की समर्थाचं चरित्र वाचताना किंवा गाताना बऱ्याचदा समर्थाच्या चरित्रामध्ये अग्रवाल लोक जास्त आलेत. मला वाटतं म्हणूनच साहेबांनी कथा सांगायला अग्रवाललाच बोलवलं, हे की नाही. समर्थाला पहिल्यांदा भेटला तो बंगटलाल अग्रवाल, आणि आता दुसऱ्यांदा भेटला तो सुखलाल अग्रवाल. आणि इथं समर्थाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे, हाजबा पाटलालाही भेटला अग्रवालच, हे की नाही. अशी सुंदर कथा. सुखलाल अग्रवालच्या त्या द्वाडगाईला समर्थाने शांत केलं. त्यानंतर कारंजा नावाचं गाव आहे, तिथं लक्ष्मण घोडे नावाचा एक ग्रस्त आहे. त्याला एक पोटाचा आजार होता. एक दिवशी त्याची बायको समर्थाच्या दर्शनाला आली. समर्थ आंबा खात होते. विनंती केली, महाराज माझ्या नवऱ्याच्या पोटाचं दुखणं बंद करा. खाता आंबा फेकून मारला. सांगितलं, घेऊन जा, खाऊ घाल तुझ्या नवऱ्याला, बरा होईल तो. ती बाई घरी आली, तो आंबा त्या लक्ष्मण घोडेला खाऊ घातला. वैद्य आला घरी. त्या वैद्यानं सांगितलं, काय केलं? अरे ज्याला ही जी बिमारी आहे त्याच्यावर पथ्यचा आंबा आहे, तुम्ही आंबा खाऊ घातला आता हा मरणार. पण समर्थानं दिलेला जो प्रसाद रूपी आंबा तो खाल्ल्यानंतर तो लक्ष्मण घोडे ठणठणीत बरा झाला आणि समर्थाला कारंजाला घेऊन आला. समर्थाची पूजा केली, ताट भरून रुपये दक्षिणा ठेवली समोर. समर्थानं सांगितलं, लक्ष्मण तू तर म्हणत होता सगळं तुमचंच आहे. म्हणले हो. मग सगळं जर माझंच आहे तर या घरातलं सगळं माझं आहे ना. म्हणले हो. मग या घरातल्या माझ्याच पैशाची दक्षिणा मला देतो का? दाखव तुझी तिजोरी कुठे आहे. भीत समर्थाला घेऊन गेला. तिजोरी उघडली, पण तिजोरीच्या दाराजवळ बसला. समर्थानं त्याचा दांभिकपणा ओळखला. सांगितलं, लक्ष्मण याच्यातलं मला काही नकोय, फक्त तुझा दांभिकपणा पाहण्याकरता तुला प्रश्नही मी केलाय. त्याचा दांभिकपणा उघड केला समर्थाने. तो लक्ष्मण घोडे समर्थाला शरण आला आणि त्याला त्या कारंजाहून आमचे समर्थ सद्गुरू गजानन महाराज पुन्हा परत एकदा शेगावला येत आहेत. पूर्ण 10 अध्यायामध्ये अनेक चमत्काराने युक्त समर्थाच्या कथा आमचे दासगणू महाराज वर्णन करून सांगतात. आता राहिले आपल्याकडं परत 11 अध्याय शिल्लक आहेत. उद्याचा 1 दिवस आपल्याकडं आहे. त्या 1 दिवसामध्ये त्या संपूर्ण 11 अध्यायाचं धावतं अवलोकन करून आपल्याला कथेला विराम द्यायचा आहे. 4 वाजलेत. तुम्हाला मी काल विनंती केली होती 1ला या, तरी तुम्ही स्वभावाप्रमाणे 2लाच आलात आज, आहे की नाही. तुम्ही तुमचा स्वभाव सोडायला काही तयार नाही. आम्ही बरोबर सगळे साहेब आम्ही हजर होतो 1ला. आता अर्धा तास कथा लेट सुरू झाली. 10 अध्यायापर्यंत आपली कथा आली. राहिलेल्या 10 अध्यायाचं उद्या शेवटचा दिवस आहे, अवलोकन करूया. कारण आज अजून अर्धा तास कथा सांगितली असते, पण आता इथून मला किनवटला कीर्तनाला जायचं आहे. बराच लांबचा पल्ला आहे. तुमची कथा घ्यायच्या आधी वार्षिक ते कीर्तने त्यांना विनंती केली होती की या वर्षी पुरतं. ते म्हणले, महाराज नाही, यावंच लागेल. तर मी सांगितलं उशीर होईल, 10 वाजू द्या, यावंच लागेल. म्हणलं वाजू देणार नाही 10. गाडी बोलवली. आता कथेतून उतरलो की निघायचं मला ताबडतोब. 4 वाजलेत. आज याच ठिकाणी वाणीला विराम देऊ. या आजच्या या 3ऱ्या दिवशीची 10 अध्यायापर्यंत सांगितलेली कथा हे वाङ्मयीन पुष्प समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या चरणी समर्पित करूया. या ठिकाणी वाणीला विराम.